Praise the Lord. Praise the Lord. കർത്താവ് നമുക്ക് നല്ല ഒരു അവസരം കൂടെ തന്നിരിക്കുകയാണ്. प्रभु ने हमको फिर से और एक अच्छा मौका दिया है. നമ്മൾ കർത്താവിനെ നമ്മൾ ഇന്നലെ കേട്ടതുപോലെ കർത്താവിനെ നമ്മൾ ആത്മാവിൽ സേവിക്കുകയാണ്. हमने जैसा कल सुना, हम लोग सब लोग प्रभु को आत्मा में हम लोग सेवा कर रहे हैं. കർത്താവിനെ സേവിക്കുന്നവൻ ദൈവത്തിനും കൊള്ളാം മനുഷ്യർക്കും കൊള്ളാം. और जो व्यक्ति प्रभु का इस तरह आत्मा में सेवा करता है वो परमेश्वर के लिए भी योग्य ठहरता है, स्वीकारा जाता है और मनुष्य के बीच में भी माना जाता है. നമ്മൾ ഇന്ന് ദൈവത്തെ സേവിക്കുന്ന പുരോഹിതന്മാരാണ്. तो आज हम लोग विश्वासियों का खासियत यह है कि विश्वासी वो खास झुंड है जो प्रभु का सेवा करने वाले एक याजक है. നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത് ദൈവത്തെ സേവിക്കുന്നവർ ദൈവദാസന്മാരായ ശുശ്രൂഷകന്മാരാണ് എന്നാണ് നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത്. हमारा एक गलत विचार ऐसा रहता है, मनोभावना है कि प्रभु का सेवा करना मतलब क्या, सिर्फ प्रभु के दास लोग जो अध्यक्ष है, जो वो बड़े पदवी में पहुंचे, सेमिनारी से पढ़कर आए, वो लोग ही प्रभु का सेवक है. ദൈവത്തെ സേവിക്കുക എന്ന് പറഞ്ഞാൽ പൗരോഹിത്യമാണ്, എന്ന് പറഞ്ഞാൽ ദൈവത്തെ മഹത്വപ്പെടുത്തുക എന്നുള്ളതാണ് അതിന്റെ അർത്ഥം. क्योंकि प्रभु का सेवा करना मतलब सबसे पहला मतलब वो एक याजकीय अवस्था है. याजक लोग क्या करते हैं, प्रभु को महिमा करते हैं, उनका नाम को ऊंचा उठाते हैं, वही है सच्चा सेवा. അപ്പോൾ നമ്മൾ ഒരു പുരോഹിതൻ എന്ന രീതിയിൽ നമ്മുടെ ശരീരത്തെ നമ്മൾ എങ്ങനെ മനസ്സിലാക്കണം, എങ്ങനെ കരുതണം, നമുക്കുണ്ട ആ മൈൻഡ് എന്താണ് എന്ന് വചനം വളരെ വ്യക്തമായിട്ട് വെളിപ്പെടുത്തുന്നു. इसीलिए हम जब याजक होते समय में, प्रभु का सेवा करते समय में, उस समय में हमारे देह को, हमारे शरीर को किस रीति से हमें इस्तेमाल करना है या किस रीति की उसमें अवस्था को उसे संभाले रखना है, उस विषय में वचन कहता है. അപ്പോൾ ആദ്യമായിട്ട് നമുക്ക് യേശു മഹാപുരോഹിതൻ എന്ന രീതിയിൽ യേശുവിന് ഒരു മനുഷ്യ ശരീരം ഉണ്ടായിരുന്നു. കാരണം ആ മനുഷ്യ ശരീരത്തിലാണ് യേശു മഹാപുരോഹിതനായിരിക്കുന്നത്. सबसे पहले बात हमें एक बात समझना है, प्रभु यीशु वो स्वयं एक महायाजक है. जब वो यीशु मनुष्य बनकर आते समय में उनको खुद को एक मनुष्य देह था, मनुष्य शरीर था. നമ്മൾ എബ്രായ ലേഖനം അതിന്റെ 5-ാം അധ്യായത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. इब्रानियों का पुस्तक 5वां अध्याय में जब हम पढ़ते हैं, അവിടെ 5-ാം Hebrews അധ്യായം chapter 5, മനുഷ്യ ഇടയിൽ നിന്ന് എടുക്കുന്ന ഏത് മഹാപുരോഹിതനും പാപങ്ങൾക്കും വഴിപാടും യാഗം അർപ്പിപ്പാൻ ദൈവകാര്യത്തിൽ മനുഷ്യർക്ക് വേണ്ടി ദൈവത്താൽ നിയമിക്കപ്പെടും. 5 का 1 पढ़ेंगे. हाँ, देखो हर एक महायाजक मनुष्य में से लिया जाता है और मनुष्य के लिए हाँ, ओके. हाँ. അപ്പോൾ യേശുക്രിസ്തു ഭൂമിയിൽ ആയിരുന്നപ്പോൾ അവൻ മഹാപുരോഹിതന റോൾ എത്തിയില്ല. यीशु मसीह जब दुनिया में रहते समय में, जब वो यीशु रहकर 33.5 साल जब वो सेवा किया, वो महायाजक का पदवी या महायाजक का जो सेवा का काम जो करना चाहिए था, उस पद तक वो पहुंचा नहीं. അവൻ മരിച്ച് ഉയർത്തെഴുന്നേറ്റതിന് ശേഷമാണ് ദൈവം അവനെ മഹാപുരോഹിതനാക്കുന്നത്. നമുക്ക് അതിന്റെ 5-ാം അധ്യായത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. क्योंकि वो 5वां अध्याय में पढ़ते समय में वो मरकर पुनरुत्थान होने के बाद फिर पिता परमेश्वर है मनुष्य के लिए यीशु मसीह को महायाजक करके ठहराया करके हम पढ़ते हैं. നമ്മൾ 5-ാം അധ്യായത്തിന്റെ 5-ാം വാക്യത്തിൽ അതുണ്ട്. 5 का 5 में हम पढ़ते समय में हम समझते हैं उसमें. അപ്പോൾ കർത്താവായ യേശുക്രിസ്തു ഭൂമിയിൽ കന്യകമറിയാമിൽ ജനിച്ചപ്പോൾ അത് ജനനമായിട്ടല്ല ദൈവത്തിന്റെ വചനം പറയുന്നത്. യേശുവിന്റെ പുനരുദ്ധാനമാണ് ജനനമായിട്ട് വേദപുസ്തകം പറയുന്നത്. हमें इसीलिए सबसे पहले बात, वचन को जब हम पढ़ते समय में पिता परमेश्वर का नजरिया को हमें समझना है. पिता तो वचन जब कहते समय में कन्या मरियम से जब वो जन्म लिया करके बोलते समय में परमेश्वर उसको यीशु मसीह का जब पुनरुत्थान हुआ तब उसका जन्म हुआ करके परमेश्वर उस नजरिए से देखता है. മറിയ ജനിച്ചതിനെ കുറിച്ച് സ്വർഗത്തിൽ നിന്നും വന്നവൻ എന്ന അർത്ഥത്തിലാണ് വചനത്തിൽ ഉപയോഗിച്ചിരിക്കുന്നത്. അവൻ സ്വർഗത്തിൽ നിന്നും വന്നു, നേരത്തെ ഉണ്ടായിരുന്നു, വന്നിരിക്കുകയാണ് ഭൂമിയിൽ. हाँ, मनुष्य में जब वो जन्म लिया या मरियम के द्वारा वो जन्म लिया करके बोलते समय में वो तभी पहले बार अस्तित्व में आया ऐसा नहीं, वो तो पहले से ही परमेश्वर था. मतलब जन्म लेकर वो जन्म से आया, पहले से ही वो था, फिर क्या हो गया, वो आया. ദൈവം അയച്ചിട്ട് വന്നു. कैसा आया, परमेश्वर ने भेजा, वो आया. എന്നാൽ കത്തോലിക്കരെ മനസ്സിലാക്കിയത് അങ്ങനല്ല. परंतु कैथलिक सिस्टम में क्या समझ कर रखे, कैथलिक लोग क्या बोलते हैं, മറിയയിൽ ജനിച്ചു, मरियम के द्वारा वो जन्म हुआ, उसका अस्तित्व तब भी हुआ करके. എന്നാൽ യേശുക്രിസ്തു ജനിച്ചു എന്ന് ദൈവം പറയുന്നത് എപ്പോഴാണ്? परंतु परमेश्वर कब बोलता है कि यीशु जन्म हुआ करके? യേശുവിന്റെ പുനരുദ്ധാനം, यीशु का पुनरुत्थान के द्वारा है. അത് അപ്പോസ്തല പ്രവൃത്തിയിൽ കർത്താവിന്റെ ദാസൻ വളരെ വ്യക്തമായിട്ട് പറയുന്നുണ്ട്. वो प्रेरितों का कार्यों में जब पढ़ते समय में प्रेरित वहां पर लोग पौलुस इस विषय में कहता है, അതിന്റെ 13-ാം അധ്യായം 13 अध्याय, അവിടെ അപ്പോസ്തല പ്രവൃത്തി 13-ാം അധ്യായത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ 13वां अध्याय में हम देखते हैं അതിന്റെ 32 പോലുള്ള വാക്യങ്ങൾ 32 से पढ़ते समय में ദൈവം हाँ पढ़ो. प्रतिज्ञा के विषय में जो बाप दादों से की गई थी
कि परमेश्वर ने यीशु को जिलाकर वही प्रतिज्ञा हमारी संतान के लिए पूरी देखो परमेश्वर ने यीशु को जिलाकर वो प्रतिज्ञा पूरा किया। आगे जैसा दूसरे वचन में भी लिखा है, तू मेरा पुत्र है, हाँ। आज मैंने तुझे जन्माया। देखो आज मैं तुझे जन्माया हूँ, वो कौन सा प्रतिज्ञा है कि जब यीशु को जिलाया उसमें वो प्रतिज्ञा पूरा हुआ कि तू मेरा प्रिय पुत्र है, तुझे आज मैं जन्माया हूँ। അപ്പോൾ യേശുക്രിസ്തുവിന്റെ പുനരുദ്ധാനത്തിൽ പുരോഹിതന്മാരായി തീരേണ്ടവരും കൂടെ അല്ലെങ്കിൽ സഹപുരോഹിതന്മാരും കൂടെ ഉള്ളത് കൊണ്ടാണ് യേശുക്രിസ്തുവിന്റെ പുനരുദ്ധാനത്തെ ദൈവം ഒരു കൂട്ടം പുരോഹിതന്മാർ ജനിക്കുകയാണ് ക്രിസ്തുവിന്റെ പുനരുദ്ധാനത്തിൽ. परंतु उस यीशु मसीह का पुनरुत्थान एक अकेला व्यक्ति का पुनरुत्थान का नजरिए से परमेश्वर नहीं देखता, क्योंकि परमेश्वर को बहुत सारे संतान चाहिए और भी बच्चे चाहिए जो मसीह के समान रहने वाले लोग रहने चाहिए। इसलिए परमेश्वर ने जब यीशु को जिलाया उसके साथ सहयाजक को भी जिलाया करके उस नजरिए से परमेश्वर देखता है। അപ്പൊ ഈ സഹപുരോഹിതന്മാരെ ഉളവാക്കിയെടുക്കാൻ तो इस रीति से सहयाजक को भी इस तरह वो लोग भी उस पदवी में पहुंचने के लिए അവൻ ഈ ഭൂമിയിലേക്ക് മനുഷ്യനായിട്ട് വന്നിരിക്കുകയാണ്, ജഡം ധരിച്ചു വന്നിരിക്കുകയാണ്. तो अपने सहयाजकों को, अपने सह भाइयों को उस पदवी में पहुंचाने के लिए यीशु मसीह को पहला क्या करना पड़ा? मनुष्य रूप धारण लेकर आना पड़ा। അപ്പൊ യേശുവിന് ഒരു മനുഷ്യ ശരീരമുണ്ട്. इसलिए यीशु को भी स्वयं में एक मनुष्य शरीर है, मनुष्य देह है। ആ ശരീരത്തിന് യേശുവിനുണ്ടായിരുന്ന ആ ശരീരത്തെ കുറിച്ച് യേശുവിനുണ്ടായിരുന്ന ജ്ഞാനം എന്താണ്, അതാണ് സഹപുരോഹിതന്മാരും അറിയേണ്ടത്. तो इसलिए उस शरीर में जब प्रभु रहते समय में, उस समय में यीशु ने किस रीति से बुद्धि का इस्तेमाल किया, उस बुद्धि के विषय में जो सहयाजक बनने वाले हैं, यानी कि हमें भी वो ज्ञान होना जरूरी है। യേശുവിന് അവന്റെ ശരീരത്തെ കുറിച്ചൊരു ജ്ഞാനമുണ്ട്. यीशु को अपने शरीर के बारे में एक बुद्धि था, एक समझ था। അപ്പോൾ അതിനെക്കുറിച്ചാണ് നമ്മൾ അവിടെ എബ്രായ ലേഖനം 10-ാം അധ്യായത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. उस विषय में इब्रानियों का पुस्तक 10वां अध्याय जब पढ़ते समय में हम देखते हैं, അവിടെ നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. वहां पर हम पढ़ते हैं നമ്മൾ അതിന്റെ 5-ാം വാക്യത്തിൽ वाक्य 5 में, इसी कारण वह जगत में आते समय कहता है, बलिदान और भेंट से तू नहीं चाहिए, पर मेरे लिए एक देह तैयार की। നോക്കുക, എനിക്ക് ഒരു ശരീരം ആരൊരുക്കി? मेरे लिए एक देह तैयार किया। किसने तैयार किया? എനിക്ക് मेरे लिए ഒരു ശരീരം. एक देह। അപ്പൊ യേശു ഒരിക്കലും ഭൂമിയിൽ ജീവിച്ചപ്പോൾ എന്റെ ശരീരം എന്ന യേശുവിന്റെ മനുഷ്യ ശരീരത്തെ കുറിച്ച് പറഞ്ഞിട്ടില്ല. तो मतलब एक बात, एक खासियत समझो, ये वाक्य के अनुसार यीशु जब इस दुनिया में जीते समय में ये मेरा देह है, ये मेरा हाथ पैर है, ये सब मेरा मेरा है बोलकर ऐसा मनोभावना में रखा नहीं, क्योंकि ये देह उसको किसी ने दिया है। അപ്പൊ യേശുവിന്റെ നാവിനെ കുറിച്ച് യേശുവിന് നല്ല ബോധ്യമുണ്ട്. എന്താണ്? എന്റെ നാവ് ദൈവം തന്നതാണ്, എന്റെ കണ്ണ് ദൈവം തന്നതാണ്, എന്റെ ശരീരത്തിലെ രക്തം എന്റെ പിതാവ് തന്നതാണ് എന്നുള്ള ഒരു ബോധ്യത്തിൽ അവൻ ജീവിച്ചു. 33.5 വർഷത്തിൽ അവൻ ജീവിച്ചപ്പോൾ ഒന്നും എന്റേതെന്ന് പറഞ്ഞ് ദൈവത്തിന് കൊടുത്തില്ല, എല്ലാം നിന്റേതെന്ന് പറഞ്ഞ് ദൈവത്തിന് കൊടുത്തു. इसलिए यीशु जब इस दुनिया में जीते समय में वो अच्छी तरह से होश में, सुबोध मन में उसको मालूम है ये जीव जो दिया गया है वो मेरा नहीं, पिता ने मुझे दिया है। ये आग जो मुझे दिया गया है वो मेरा नहीं, पिता का है। जो लहू मेरे अंदर दौड़ रहा है वो मेरा नहीं, पिता ने मुझे दिया है। इस रीति से 33.5 साल 2400 घंटे निरंतर ये मेरा नहीं, पिता ने मुझे दिया है और पिता का काम के लिए इस्तेमाल करना है। इस रीति का मनोभावना में अपने आप को समर्पण करके पिता के आज्ञा के अनुसार जिया। അതുകൊണ്ട് യേശുവിന്റെ ജീവിതം 33.5 വർഷത്തിൽ എത്ര മണിക്കൂറുണ്ടോ, എത്ര മിനിറ്റ് ഉണ്ടോ, എത്ര സെക്കൻഡ് ഉണ്ടോ, അത് പിതാവിന് മഹത്വമാണ്. इसीलिए यीशु मसीह का मनुष्यत्व एक ऐसा महान मनुष्यत्व है कि 33.5 साल में कितना घंटे है, कितना मिनट है, कितना सेकंड है, वो पूरा का पूरा समय पिता परमेश्वर को महिमा करने वाला मनुष्यत्व है। और कोई मनुष्य का मनुष्यत्व ऐसा नहीं था। അപ്പൊ യേശുവിന്റെ മനോഭാവം, അവന്റെ ശരീരത്തെ കുറിച്ച് യേശുവിന്റെ മനസ്സെന്തായിരുന്നു? इसलिए यीशु मसीह के विषय में उसका शरीर का उनको खुद का मनोभावना, उनका देह के बारे में क्या था? ये मेरा नहीं, पिता का है। ഇനി സഹപുരോഹിതന്മാരായി വരേണ്ടവരെ സംബന്ധിച്ചോളം അവരുടെ അവസ്ഥ എന്താണ്? अभी ये सहयाजक लोग जो प्रभु के सह भाई लोग हैं, वो लोग एक दिन सहयाजक बनने वाले हैं। उनका अवस्था में उन लोग का मनोभावना क्या होना चाहिए आज? അല്ല, ഇപ്പൊ എന്താണ്? अभी क्या है अवस्था हमारा? എന്റെ നാവ് കൊണ്ട്, मेरा होठ है, എന്റെ ശരീരം കൊണ്ട് मैं मेरा शरीर से ഞാൻ ദൈവത്തെ സ്തുതിക്കുന്നു. मैं प्रभु का सेवा करूंगा। ദൈവത്തിന് ഒരു മഹത്വം കിട്ടുന്നില്ല. ऐसा करने से मेरा मेरा बोलकर प्रभु का सेवा करे तो प्रभु को कोई आराधना मिलने वाला नहीं है। അപ്പോൾ അതുകൊണ്ട് इसीलिए യേശുക്രിസ്തുവിന് यीशु मसीह को, നമ്മൾ സഹപുരോഹിതന്മാരായി തീരണമെങ്കിൽ, अगर हम यीशु मसीह को हम लोग सहयाजक बनना है तो നമ്മുടെ അവസ്ഥയിൽ നിന്ന് നമ്മളെ വിലയ്ക്ക് വാങ്ങണം. ഉनको- ദൈവത്തിന് പുരോഹിതന്മാരായി നമ്മളെ വിലയ്ക്ക് വാങ്ങണം. हमारे
हमारे ये गिरा हुआ अवस्था, हमारे ये श्रापित अवस्था, हमारे शरीर को दुर्बल अवस्था से वो महायाजक को क्या करना चाहिए? हमें मूल दाम देकर खरीद कर हमारा अवस्था को पहला बदलना पड़ेगा, फिर ही हम महायाजक सहयाजक बन सकते हैं। എന്ന് പറഞ്ഞാൽ മഹാപുരോഹിതനാകാൻ വേണ്ടി യേശു ക്രിസ്തു സഹപുരോഹിതന്മാരെ സ്വന്തം ശരീരവും രക്തവും കൊടുത്ത് വിലയ്ക്ക് വാങ്ങണം. मतलब क्या करना पड़ेगा? सबसे पहली बात, यीशु स्वयं महायाजक बनने के लिए उनको क्या करना पड़ेगा? अपना भाइयों को बचाकर, मुक्ति देकर, दाम देकर, खरीद कर, मूल लेकर अपना लोग बन जाने के बाद फिर यीशु मसीह महायाजक बनेंगे और उनके लोग सहयाजक बनेंगे। നമ്മളത് മനസ്സിലാക്കിയില്ലെങ്കിൽ ഇപ്പോഴും സഹപുരോഹിതന്മാരാന്ന് പറഞ്ഞ് നമ്മളുടെ സ്വന്തം ശരീരത്തിൽ ദൈവത്തെ സ്തുതിക്കുമ്പോൾ ദൈവത്തിന് മഹത്വം കിട്ടത്തില്ല, ആരാധന ദൈവം സ്വീകരിക്കില്ല. अगर ये तत्व अगर अभी हम समझेंगे नहीं तो सही रीति समझेंगे नहीं तो क्या होगा? हमारा अवस्था क्या होगा? हम लोग प्रभु के सहयाजक का अवस्थे में है करके हम लोग अपने में एक धोखा खाकर हम लोग ये देह को अपना मर्जी से, अपना मनमानी के लिए इस्तेमाल कर प्रभु को आराधना करने लगेगा, परंतु ऐसा आराधना पिता परमेश्वर नहीं स्वीकारेगा। അപ്പൊ നമുക്കറിയാം അവിടെ പഴയ നിയമത്തിൽ എത്ര യാഗങ്ങൾ അർപ്പിക്കണം? पुराने नियम में कितना बलियों को अर्पण करना पड़ता है? 5 അല്ലേ? है ना? എത്ര? 5। ഓക്കെ, നമുക്ക് ലേവ്യ പുസ്തകത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ परंतु लेविया का पुस्तक में जब एक वाक्य पढ़ते समय में അവിടെ അതിന്റെ ലേവ്യ പുസ്തകം അതിന്റെ 7-ാം അധ്യായം 7वां अध्याय അതിന്റെ 20 ലേവ്യ പുസ്തകം 34-ാം വാക്യമാണെന്ന് അവിടെ അർപ്പിക്കേണ്ട യാഗങ്ങളെ കുറിച്ച് പറയുന്നുണ്ട്. वहां पर बलिया अर्पण करने के बारे में उसका 37 पढ़ना, 37 पढ़ना। होम बलि, अन्न बलि, होम बलि, पाप बलि, दोष बलि, याजकों का संस्कार का बलि और मेल बलि। कितना हो गया? 7 नहीं 6 हो गया, 6 हो गया। फिर से पढ़ो। होम बलि 1, अन्न बलि 2, पाप बलि 3, दोष बलि 4, याजकों का संस्कार का बलि 5 और मेल बलि 6। ഓക്കെ, അപ്പൊ ഈ 7-ാം അധ്യായം വരെ പറയുന്നത് 5 ബലിയെ കുറിച്ചാണ്. तो 7वां अध्याय आने तक उसके पहले कितना बलियों के बारे में बोला था? सिर्फ 5 बलियों के बारे में बोला था। അത് ഇസ്രായേൽ ഗോത്രത്തിനുള്ളതാ, പുരോഹിതന്മാർക്കുള്ളതല്ല. वो बलिया जो भी करते थे वो सिर्फ इस्राएल गोत्र को परमेश्वर की उपस्थिति में सेवा के विषय में इस्राएल गोत्र लोगों के लिए था, याजकों के लिए नहीं था। കാരണം അവർ പാപം ചെയ്തിട്ടുള്ള പുരോഹിതന്മാർ അർപ്പിക്കണം. तो भले ही याजक लोग भी और महायाजक भी पाप करे तो उनको खुद का बचाव के लिए बलिदान करना पड़ता था, वो अलग बात। എന്നാൽ പുരോഹിതന്മാർ മാത്രം ചെയ്യേണ്ട ഒരു യാഗമാണ് അതിന്റെ അവിടെ നമ്മൾ അത് അവിടെ വായിക്കുന്നത്. तो लेकिन सिर्फ एक ही ऐसा खास बलि है जो सिर्फ याजक को ही करना है, लोग नहीं कर सकते, याजक ही कर सकते हैं। वो कौन सा है? याजकों का संस्कार का बलि। ആ കരപൂരണ യാഗം എന്ന് മലയാളത്തിൽ പറയും. हाँ तो बोलो याजकों का संस्कार बलि। എന്നാൽ സ്വയമായിട്ട് मतलब क्या? याजक लोग अपना खुद के इच्छा मर्जी से അവരുടെ ശരീരങ്ങളെ अपना देह को ദൈവത്തിന് വേണ്ടി വേർതിരിക്കണം. परमेश्वर के लिए अलग करना है। അതിനാണ് ജനത്തെ വിളിച്ചു വരുത്തുന്നത്. इसीलिए लोगों को एकत्र करके അവിടെ നമ്മൾ 8-ാം അധ്യായത്തിൽ അഹരോന് വർഗത്തെ വിളിച്ചു വരുന്നുണ്ട്. इसलिए क्या क्या 8 का 1-2 में पढ़ते समय में अहरोन और उसके लोगों को एकत्र करके അവിടെ 8-ാം അധ്യായത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. और फिर 2 और 3 तक पढ़ते समय में 8-ാം അധ്യായത്തിൽ 7-ാം അധ്യായത്തിൽ പറയുക നിറവേറേണ്ടിയ കരപൂരണ യാഗമാണ് അവിടെ ലേവ്യ പുരോഹിതന്മാർ അല്ലെങ്കിൽ अहरोन मक्कलुम अहरोन मक्कल मात्रमे उल्लू. तो यहाँ पर इसलिए 8वां अध्याय का खासियत में देखा जाए तो अहरोन और उसके लोग हैं। क्यों? क्योंकि 8वां अध्याय में याजकों को संस्कार बलि के विषय में जो विषय बाकी था जो सिर्फ याजक लोग ही करना चाहिए, इसलिए वही लोगों को वहां पर बुलाया है। वो लोग क्या करना चाहिए? अहरोन പറയണം, अहरोन बोलना चाहिए വെള്ളത്തിൽ കഴുകി वो पहला पानी से धोकर शुद्ध करके ശരീരം ദൈവത്തിന് വേണ്ടി വേർതിരിക്കണം. अपना देह को प्रभु के लिए अलग करके ഇനി ആ ശരീരം പൊതുജനത്തിന് വരരുത്. എന്നാൽ സ്വന്തമായിട്ട് അല്ലെങ്കിൽ സ്ഥലം മേടിക്കുകയോ സ്വന്തമായിട്ട് വീട് മേടിയോ ചെയ്യാൻ പാടില്ല. കാരണം ഈ ശരീരം ആർക്ക് വേണ്ടി വേർതിരിച്ചു? तो अभी ये देह जो अलग किया गया है अभी अपना सामान्य काम के लिए, शारीरिक काम के लिए इस्तेमाल नहीं कर सकता। यानी कि मुझे ये जगह पर जाना है, मुझे वो बाजार में जाकर मुझे वो जमीन खरीदना है, घर खरीदना है, ये देखना है, वो देखना है, ये सब अपना स्वयं का कार्य के लिए, अपने काम के लिए वो इस्तेमाल नहीं कर सकता। क्योंकि उस दिन जिस दिन वो पानी से धोकर शुद्ध किया उस दिन से उसका देह अभी सिर्फ और सिर्फ किसके लिए है? मतलब परमेश्वर के लिए, सिर्फ मंदिर के लिए ही जाएगा, बाहर नहीं जा सकता हो। അഹരോന് 2 മക്കൾ മരിച്ചതായിട്ട് വായിക്കുന്നുണ്ട്. हम पढ़ते हैं ना अहरोन के 2 बच्चे मर गए. കാരണം അഹരോന് ഇവിടെ മഹാപുരോഹിതൻ ദൈവത്തിന് വേണ്ടി വേർതിരിഞ്ഞത് കൊണ്ട്
തന്റെ സ്വന്തം മക്കൾ മരിച്ചാൽ കരയാൻ പാടില്ല. तो उधर क्या हो गया, जब उनके 2 बच्चे मर गए तो हाँ। तुरंत आज्ञा क्या आया, अहरोन तू रोना नहीं, क्यों? क्योंकि हे अहरोन, अभी से तू प्रभु के लिए, परमेश्वर की महिमा के लिए तू अलग किया है, यानी कि अपना खुद का बच्चा अभी मर गया तो उनके लिए तू आंसू बहा नहीं सकता. അപ്പോൾ പഴയ നിയമത്തിലെ മഹാപുരോഹിതന്മാരും പുരോഹിതന്മാർക്കും ഉണ്ടായിരിക്കേണ്ട ജ്ഞാനം എന്തായിരുന്നു? ഞങ്ങളുടെ ശരീരം ദൈവത്തിന് വേണ്ടി വേദനിച്ചതാണ്, ഇത് ദൈവത്തിന്റെ ശരീരമാണ്. इसीलिए पुराने नियम के महायाजक को और सहयाजकों को वो लोग सबसे पहले बात उस सेवा में जो प्रवेश करते समय में उस दिन से लेकर जब तक वो लोग जिंदा है तब तक उनका मनोभावना क्या रहता है, ये देह अभी हमारा नहीं, हम लोग परमेश्वर के लिए अलग किया गया है, ये देह का अधिकार हम नहीं कर सकते क्योंकि इसका मालिक परमेश्वर है. അപ്പോൾ എന്നാൽ അവരുടെ ജീവിതത്തിലൊക്കെയും പല വീഴ്ചകളും വന്നിട്ടുണ്ട്. ആർക്കും പുരോഹിതന്മാരായിരിക്കാൻ കഴിഞ്ഞില്ല അങ്ങനെ. परंतु परमेश्वर के नजरिया से एक सिद्ध महायाजक परमेश्वर ने उन दिनों में कोई भी महायाजक में ढूंढा नहीं, क्योंकि वो सब महायाजक में कमियां आती थी. അപ്പോൾ അവർ പുരോഹിതന്മാർ യാഗം അർപ്പിച്ചപ്പോൾ तो इसके लिए जब महायाजक उस समय में याजक लोग बलिदान करते थे, പിന്നീട് കാലക്രമം വന്നപ്പോൾ फिर वही समय का पूर्तिकरण में അർപ്പിക്കുന്ന അർപ്പകൻ പറയാൻ തുടങ്ങി, ഇത് എന്റെ ആടാണ്. आगे चलकर क्या होने लगा, याजक लोग क्या बोलने लगे, मैंने मेरे घर से ये बलि लाया है, ये मेरा भेड़ है. അപ്പോൾ ദൈവം പറഞ്ഞു, അവിടെ പത്താതെ ഹനനയാകും വഴിപാടും. അപ്പോൾ ദൈവം, കാരണം ഇവർ കൊണ്ടിരുന്നത് എന്താണ്, ദൈവം കൊടുത്ത ആടെന്നുള്ള രീതിയിലല്ല. तो इसीलिए वो इब्रानी का पुस्तक 10:5 में हमने पढ़ा, होम बलि और अन्य बलि को तुम्हें प्रसादित नहीं है. क्यों ऐसा हो गया? क्योंकि ये याजक लोग क्या करने लगे, ये बलि जो दिया गया है ये मेमना परमेश्वर का है, ऐसा मनोभावना ना रखते हुए मैं मेरे घर से लाया हूँ, ये मेरा भेड़ है, मैं मेरे लिए चढ़ा रहा हूँ बोलकर इस मनोभावना से चढ़ाने के वजह से प्रभु क्या बोलता है, इस तरह का बलिया मुझे नहीं चाहिए. അപ്പോൾ അവൻ പറഞ്ഞു, तब उन्होंने कहा, ഇതാ ഞാൻ വരുന്നു, देखो मैं आ रहा हूँ. പുസ്തക ചുരുളിൽ എന്നെ കുറിച്ച് എഴുതിയിട്ടുണ്ട്. पुस्तकों में मेरे इस विषय में लिखा गया है, ഇങ്ങനെ ഇതാ ഒരു മനുഷ്യൻ വരുന്നു, एक मनुष्य आने वाला है, അവന്റെ രക്തമോ അവന്റെ ശരീരമോ എന്റെയല്ല, എന്റെ പിതാവിന്റെയാണെന്ന് പറയുന്ന ഒരു ഹോമബലിയും ഒരു യഥാർത്ഥ യാഗമായിട്ട് അവൻ വരികയാണ്. इस व्यक्ति के अंदर दौड़ने वाला जो लहू है, इस व्यक्ति के पास जो शरीर है, उस शरीर में जितने भी अंग है, ये मनुष्य ऐसा गवाही दे रहा है कि ये मेरा लहू नहीं, ये मेरा शरीर नहीं, मेरा शरीर का अंग नहीं, ये सब परमेश्वर का है. इसलिए परमेश्वर को भाने वाला एक अन्न बलि, एक होम बलि और पाप बलि मैं चढ़ाऊंगा. അപ്പോൾ യേശു ഭൂമിയിലായിരുന്നപ്പോൾ അർപ്പിച്ച യാഗം ഏതാണ്? तो इसलिए यीशु जब दुनिया में रहते समय में उसने अपने आप को एक बलिदान के रूप में चढ़ाया था. वो कौन सा बलि था? ക്രൂശിലെ കാര്യമല്ല, क्रूस का बात नहीं कर रहा, उनका 33.5 साल का जीवन का बात कर रहा हूँ. കാരണം 5 യാഗം ആവശ്യമില്ല, കാരണം യേശു പാപിയല്ല. तो यीशु को वो 5 बलि का जरूरत नहीं है, क्योंकि यीशु पापी नहीं है. പിന്നെ ഏത് യാഗമാണ് യേശു തന്റെ ജീവിതത്തിൽ അർപ്പിച്ചുകൊണ്ടിരുന്നത്? फिर यीशु प्रत्येक हर एक दिन 24 घंटे 33.5 साल कौन सा बलि निरंतर वो चढ़ाते जा रहा था, अर्पण कर रहा था पिता परमेश्वर की उपस्थिति में. അവിടെ നമുക്ക് 8-ാം അധ്യായം उसका इब्रानियों 8 में ഏത് മഹാപുരോഹിതനും വഴിപാട് യാഗം അർപ്പിപ്പാൻ, അതിന്റെ 3-ാം വാക്യത്തിൽ 8:3 വഴിപാട് में യാഗം അർപ്പിപ്പാൻ നിയമിക്കപ്പെടുന്നു, ആകയാൽ അർപ്പിപ്പാൻ ഇവനും വല്ലതും വേണം. അതെന്താണ്? യേശു തന്നെത്താൻ അവൻ കരപുരുടെ യാഗമായിട്ട്, താൻ ദൈവത്തിന് വേണ്ടി വേർപെട്ടവനായിട്ട് തന്നെത്താൻ ലേവ്യ പുസ്തകത്തിൽ കാണുന്ന ആ 6-ാമത്തെ യാഗം തന്നെ അർപ്പിച്ചുകൊണ്ടിരുന്നു. 8:3 पढ़े. क्योंकि हर एक महायाजक भेंट और बलिदान चढ़ाने के लिए ठहराया जाता है. हाँ. इस कारण अवश्य है कि देखो इस कारण आवश्यक है कि याजक के पास भी कुछ चढ़ाने के ये याजक यानी कि प्रभु यीशु मसीह जो महायाजक है, इसको भी चढ़ाने के लिए कुछ चाहिए. वो क्या था? 33.5 साल प्रभु यीशु मसीह ने अपना इच्छा में नहीं, बल्कि ये जो भी है पिता का है बोलकर अपने आप को समर्पण करते हुए याजक का संस्कार बलि वो हर एक दिन वो चढ़ाते जा रहा था, अर्पण करते जा रहा था. യേശു ക്രിസ്തുവിന് അവന്റെ ശരീരത്തെ കുറിച്ചുള്ള ബോധ്യം എന്തായിരുന്നു? യേശുവിന്റെ മനസ്സെന്തായിരുന്നു? यीशु को अपने देह के विषय में क्या मनोभावना था? वो क्या सोचता था अपना खुद का देह के बारे में? ये मेरा नहीं है, पिता ने दिया है. അപ്പോൾ നമ്മളെ ഇനി വിലയ്ക്കുവാ. എന്നിട്ട് അപ്പൊ യേശുവിന്റെ ഒരു മനോഭാവം അതാണ്. उसमें से एक मनोभावना प्रभु का ऐसा था. ഇനി നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ अभी हम आगे बढ़ते समय में നമ്മള് യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 2-ാം അധ്യായം 19-21 വാക്യങ്ങൾ 19-21 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ യോഹന്നാൻ का पुस्तक 2 अध्याय 19 से 21 जब पढ़ते समय में അവിടെ കർത്താവിനോട് അവർ ചോദിക്കുന്നുണ്ട്, നീ അവിടെ നമ്മളെ ദേവാലയം ശുദ്ധീകരിച്ചതിനുള്ള ബന്ധത്തിൽ അവർ പുരോഹിതന്മാരോട് ചോദിക്കുകയാണ്, നിനക്കിത് ചെയ്യാം എന്നുള്ളതിന് അധികാരം എന്ത്? तो वहां पर प्रभु ने जब मंदिर को शुद्धिकरण किया तो लोगों ने आके पूछने लगा, अरे तेरे को मंदिर को छूने के लिए और शुद्ध करने के लिए कहां से अधिकार मिला? അപ്പൊ കർത്താവ് പറയാണ്, ഈ മന്ദിരം പൊടിപ്പി. तब प्रभु क्या बोलता है, ये मंदिर को तोड़ो. ഞാൻ അതിനെ എന്ത് ചെയ്യും? मैं क्या करूंगा? 3 दिन में खड़ा करूंगा. അതെന്തിന്? എന്താണ്? वो क्या था? അപ്പൊ യേശുവിന്റെ ശരീരത്തെ കുറിച്ച് യേശുവിനുണ്ടായിരുന്ന ബോധ്യം എന്താണ്? तो यीशु मसीह को अपना देह के विषय में उनका मनोभावना क्या था?
हाँ परमेश्वर ने दिया है, ആ അപ്പോൾ തന്നെ എന്താണ്? तभी क्या है, ये मरने वाला है, इसको अर्पण करने जा रहा है। ആ ഇത് മന്ദിരമാണ്. कि ये प्रभु का शरीर, वो मंदिर को तोड़ो करके बोलते समय में कौन सा मंदिर बोल रहा है? मेरा देह जो मंदिर है उसको तोड़ो, मतलब उनका देह क्या था? एक मंदिर था। ഇനി നമ്മൾ ദൈവകാര്യത്തിൽ ക്രിസ്തുവിൻ എന്ന മഹാപുരുഷനോട് നമ്മുടെ ജോലി ചെയ്തുകൊണ്ട് നമ്മൾ ദൈവത്തെ ശുശ്രൂഷ ചെയ്യുകയാണ്. ഇനി उसी तरह हम लोग अभी प्रभु के विषय में, हम लोग प्रभु के लोग बन जाने के बाद प्रभु के साथ, प्रभु के विषय के लिए जो भी सेवा करते समय में प्रभु के साथ जुड़कर हम लोग सेवा कर रहे हैं। അപ്പോൾ നമുക്കുണ്ടായിരിക്കുന്ന മനോഭാവം എന്തായിരിക്കണം? उस समय में हमारा मनोभावना क्या होना चाहिए? ആ कि ये देह क्या है? परमेश्वर का मंदिर है। जैसा यीशु का मनोभावना था कि ये देह मंदिर है, 3 दिन तोड़ो उसे मैं खड़ा करूंगा, उसी तरह हमारा मनोभावना क्या है कि ये देह अभी मेरा नहीं है, प्रभु का मंदिर है। നമ്മൾ 1 കൊരിന്ത്യർ 6:19-20 വാക്യങ്ങൾ വായിക്കുന്നുണ്ട്. हम लोग ये वाक्य मालूम है, 1 कोरिन्थियों 6:19-20 में നമ്മൾ स्पष्ट लिखा है। അങ്ങനെയുള്ളവരായിരുന്നില്ല. हम लोग उसके पहले हम लोग ऐसा नहीं थे, ഇപ്പോൾ ദൈവത്തിനായിട്ട് വിലയ്ക്ക് വാങ്ങി. परंतु परमेश्वर ने मूल दाम देकर खरीद कर हम अभी परमेश्वर की वस्तु हो गए। നമ്മൾ വെളിപ്പാട് പുസ്തകം 5-ാം അധ്യായത്തിൽ ദൈവത്തോട് പ്രാർത്ഥിക്കുകയാണ്, പിതാവേ ഇവൻ യോഗ്യനാണ്, കാര്യം എന്താണ്? ഞങ്ങളെ ദൈവത്തിനായിട്ട് വിലയ്ക്ക് വാങ്ങിയവരാണ്. हम लोग प्रकटीकरण का पुस्तक 5वां अध्याय में सब लोग वहां पर क्या आराधना कर रहे हैं? ये मेमना योग्य है, क्यों? क्योंकि इसने अपने लिए कुछ लोगों को सब जातियों में से, भाषाओं में से चुनकर अपने लिए रखा है। എന്നിട്ട് അവന് നമ്മള് 1-ാം അധ്യായം, അതിന്റെ വെളിപ്പാട് പുസ്തകം 1-ാം അധ്യായത്തിന്റെ 6-ാം വാക്യത്തിൽ പറയും, അവൻ നമ്മുടെ പാപം പോക്കി നമ്മളെ ദൈവത്തിൽ രാജാക്കന്മാരും പുരോഹിതന്മാരും ആക്കി തീർത്തു. और उसको वही प्रकटीकरण का पुस्तक 1 का 5 और 6 में पढ़ते समय में 5 का आखिरी भाग में लिखा है, उसने हमें अपने पापों से हमें छुटकारा देकर क्या किया? हमें राज्य और याजक बना दिया। പക്ഷേ ഇത് നമ്മൾ അപ്പം വാങ്ങി വിലയ്ക്ക് വാങ്ങി കഴിഞ്ഞിട്ട് നീ നിന്റെയാണോ? तो अभी मूल दाम देकर खरीदे हुए लोग हो जाने के बाद अभी मैं मेरा खुद का हो गया? മഹാപുരോഹിതൻ 33 വർഷക്കാലം തെളിയിക്കുകയാണ്, അതിനുള്ള യോഗ്യത പ്രാപിച്ചു. പുരോഹിതനാകണമെങ്കിൽ അവൻ പുനരുദ്ധാനം പ്രാപിച്ചപ്പോൾ ദൈവം കൽപ്പിച്ചു, നീ ഇന്നു മുതൽ എന്നേക്കും എന്റെ മഹാപുരോഹിതൻ. मैं इसीलिए यीशु जब इस दुनिया में जीते समय में 33.5 साल वो योग्य प्राप्त कर साबित करते जा रहा था कि ये मैं मेरे लिए नहीं जी रहा हूं, बल्कि जिसने भेजा है उसका इच्छा को मैं पूरा करने आया हूं, मैं मेरा इच्छा के अनुसार नहीं जी सकता बोलकर समर्पण करके वो जीते समय में मरकर पुनरुद्धान हुआ तो पिता परमेश्वर ने श्रेष्ठ गवाही दिया कि ये अभी महायाजक बनेगा। നമ്മളെ കർത്താവിന്റെ മേശ, കർത്താവ് 26 അധ്യായത്തിലെ മേശ കർത്താവ് സ്ഥാപിച്ചതിന് ശേഷം ഉടനെ കർത്താവ് ദൈവത്തിന് സ്തോത്രം ചെയ്തു. वहां पर मत्ती का पुस्तक 26वां अध्याय पढ़ते समय में वहां पर जब मेज का स्थापना होने के बाद, हो जाने के बाद यीशु ने तुरंत क्या किया? परमेश्वर को, पिता परमेश्वर को आराधना किया, धन्यवाद किया, അല്ലേ? है ना? അപ്പൊ യേശു ക്രിസ്തുവിന് ഇങ്ങനെ ഒരു മനോഭാവമായിരുന്നോ? എന്റെ നാവ് കൊണ്ട് എന്റെ ശരീരത്തിൽ ഞാൻ ദൈവത്തിന് സ്തോത്രം പറയുന്നതാണോ? तो यीशु जब परमेश्वर को धन्यवाद देते समय में, महिमा करते समय में यीशु का मनोभावना क्या था? हे पिता परमेश्वर, मैं मेरे फोटो से, मेरे हाथ से मैं एक अर्पण स्तुति कर रहा हूँ, धन्यवाद परमेश्वर, मेरा मुंह से बोलकर, इस तरह मनोभावना था क्या यीशु का? അല്ല, പിന്നെ എങ്ങനെയായിരുന്നു? परंतु कैसा था? मैं അപ്പോൾ നമ്മൾ അതുകൊണ്ടാണ് നമ്മള് യാഗം കഴിച്ച്, നമ്മള് സങ്കീർത്തനം 50-ാം അധ്യായത്തിന് 5-ാം വാക്യത്തിൽ യാഗം കഴിച്ച് എന്നോട് നിയമം ചെയ്തവരെ അവർ ദൈവത്തിലെ വിശുദ്ധന്മാരാണ് പറയാണ്. 50 का भजन संहिता 50 का 5 में वहां पर पढ़ते समय में जो पढ़ेंगे 50 का 5, मेरे भक्तों को मेरे पास इकट्ठा, हाँ मेरे भक्त यानी कि मेरे पवित्र संत करके शब्द आना चाहिए, मेरे संतों को मेरे पास एकत्र करो, जिन्होंने बलिदान करके, हाँ बलिदान करके उन लोग ने वाचा बांधा है। എന്താണ് ആ ബലിദാനം എന്ന് ഉദ്ദേശിക്കുന്നത്? वो बलिदान कौन सा है? എന്താണ്? वो कौन सा बलिदान का बारे में कह रहा है? യാഗം കഴിച്ച് എന്നോട് ഉടമ്പടി ചെയ്യുക. यानी कि ये लोग क्या कर रहे हैं? ये लोग हैं जो बलिदान करके मेरे साथ वाचा बांध रहे हैं। നമ്മുടെ കർത്തൃമേശയിൽ എന്താണ്? കർത്താവ് തന്റെ ശരീരം നമുക്ക് തന്നുകൊണ്ട്, രക്തം തന്നുകൊണ്ട് നിങ്ങളെ വിലയ്ക്ക് വാങ്ങി ഉടമ്പടി ചെയ്യുകയാണ്. हम लोग प्रभु में इसका खासियत क्या है? यीशु मसीह अपना देह को और अपना लहू को बलिदान के रूप में अर्पण कर हम लोगों को मूल दाम देकर खरीद कर हमें प्रभु का बना रहा है। वहां पर एक वाचा हमारे साथ बांध रहा है, प्रभु हमसे बांध रहा है। ഇവിടെ യാഗം കഴിച്ച് എന്നോട് നിയമം ചെയ്ത് എന്നെ വിശുദ്ധന്മാരെ നമ്മളെ കൂട്ടുവിനെന്ന് പറയുന്നതാണ്. നമ്മള് നേരത്തെ ലേവ്യ പുസ്തകം 8-ാം അധ്യായത്തിൽ സമാപന കൂടാരത്തിൽ
അഹരോനെയും പുത്രന്മാരെയും കൂട്ടിവരുത്തണം. അവരിനിയും കരപൂരണ യാഗം കഴിക്കുകയാണ്. यहाँ पर अभी लोग क्या करना चाहिए? जो संत लोग हैं वो लोगों को एक बलिदान अर्पण करना है. वो कौन सा बलिदान है? याजकीय सेवा का वो संस्कार बलि, वो जो है हमने लेवी 8 में पढ़ा. वो क्या करना है? लेवी और उसके गोत्र के लोग, वो लोग इकट्ठा होकर, वो संत लोग हैं, वो लोग इकट्ठा होकर बलिदान करके परमेश्वर के साथ वाचा बांध रहे हैं. അപ്പോൾ ഈ അഹരോനും പുരോഹിതന്മാർ യാഗം അർപ്പിക്കുമ്പോൾ അവരുടെ ശരീരത്തെ വേർതിരിക്കുമ്പോൾ അവർക്കുള്ള മനോഭാവം ഞങ്ങളുടെ ശരീരം ഇനി ആരുടെയാണ്? ഞങ്ങളുടെ അല്ല, ദൈവത്തിന്റെയാണ്. तो इसलिए उस समय में जब अहरोन और उसके बच्चे और उसके वंश लोग जब इस तरह बलिदान, संस्कार बलिदान करके वो लोग अर्पण करते समय में, उस समय में क्या हो रहा था? वो लोग परमेश्वर के लिए अलग हो रहे थे. तब उनका मनोभावना क्या है? आज से ये देह मेरा नहीं बल्कि यहोवा परमेश्वर का है. അപ്പോൾ ഈ 20-5 വാക്യവും നമ്മള് 50 സങ്കീർത്തനത്തിന്റെ 5 വാക്യവും 50 സങ്കീർത്തനത്തിന്റെ 23 വാക്യം കൂടെ വായിക്കുമ്പോൾ उसका സ്തോത്രം എന്ന യാഗം അർപ്പിക്കുന്നവൻ, हाँ, उसका 50 का 5 पढ़ने के बाद उसका 23 पढ़ना. धन्यवाद के बलिदान का चढ़ाने वाला. हाँ, धन्यवाद का बलिदान चढ़ाने वाला. അപ്പൊ നമ്മൾ യേശു എങ്ങനെയാണ് ദൈവത്തിന് സ്തോത്രം ചെയ്തത്? यीशु ने कैसा परमेश्वर को धन्यवाद किया, धन्यवाद का अर्पण चढ़ाया. ഇവിടെ ദൈവം തന്ന നാവിൽ यानी कि जो जबान परमेश्वर ने दिया, അതിന് ആവശ്യമുള്ള പോഷണം, उसका जरूरत का तंदुरुस्ती और बल എല്ലാം ദൈവം തന്നതാണ്. सब परमेश्वर ने दिया है. അങ്ങനെ ദൈവം തന്ന നാവ് കൊണ്ട് ഞാൻ ദൈവത്തിന് സ്തോത്രം ചെയ്തെങ്കിലേ ദൈവമഹത്വം കൊടുക്കുള്ളൂ. इसलिए परमेश्वर ने दिया हुआ जबान से जो मुझे दिया गया है, परमेश्वर ने दिया बल को इस्तेमाल करके मैं परमेश्वर को जब धन्यवाद का स्तुति रूप में अर्पण करेगा, वही भेंट परमेश्वर स्वीकारेगा. जो परमेश्वर से आया हुआ बलि को ही मैं जब चढ़ाऊंगा तो ही परमेश्वर स्वीकारेगा, मेरे मत सामर्थ्य से नहीं. എന്തിനാണ് ഹനനയാഗവും ഹോമയാഗവും ദൈവം തന്നെ ഏർപ്പെടുത്തതാണ്. देखो, होम बलि और अन्य बलि, बाकी सब बलियों को परमेश्वर ने स्थापना किया था ना. അപ്പോൾ യഹൂദൻ അത് അർപ്പിക്കുമ്പോൾ परंतु यहूदी जब अर्पण करते समय में അവർക്ക് ഈ ബോധ്യമുണ്ട്, उनको यह मनोभावना था, ദൈവം തന്ന മൃഗത്തിന്റെ കൂട്ടത്തിൽ നിന്ന് ഒരു കാളയെ ഞാൻ ദൈവത്തിന് കൊടുക്കും. ഉള്ളോ ക്യാ- ദൈവം തന്നത് ഞാൻ ദൈവത്തിന് കൊടുക്കും. सच्चा आराधना का मतलब क्या था? परमेश्वर ने मुझे थोड़ा गाय बैल का एक बहुत बड़ा झुंड दिया, वो झुंड में से एक गाय और बैल में लेकर परमेश्वर ने दिया वो बैल को परमेश्वर के लिए मैं चढ़ाऊंगा. എന്നാൽ അങ്ങനെ അർപ്പിക്കാതെ വന്നപ്പോൾ ദൈവത്തിന് അത് അർപ്പായി തീർന്നു. परंतु- എന്റെ യാഗപീഠത്തിൽ ചവിട്ടുവാൻ നിങ്ങൾക്ക് എന്ത് യോഗ്യത? നിങ്ങളുടെ സ്വന്തം കാളെ എനിക്ക് വേണ്ട. കാട്ടിലെ സകല മൃഗങ്ങളും സകല ജീവജാലങ്ങളും എന്റെയാണ്. മനുഷ്യ, എനിക്ക് വിശന്നാൽ ഞാൻ നിന്നോട് ചോദിക്കും, അതുകൊണ്ട് നിന്റെ കാളയെ എനിക്ക് വേണ്ട. इसीलिए परमेश्वर जब इस मनोभावना से हटकर लोगों का मनोभावना क्या हुआ? अरे हमने इसको पालन पोषण किया, हमने बड़ा किया, ये मेरा बेड़ है, इसलिए आओ मैं मेरा बेड़ लेकर मैं एक धन्यवाद चढ़ाता हूँ बोलकर वो लोग करते समय में, ऐसा समय में परमेश्वर को घृणा होने लगा और बोलने लगा, हे मनुष्य, हे भक्तों, मुझे ऐसा आराधना तुमसे नहीं चाहिए. तुझे किसने अधिकार दिया मेरे वेदी पर इस तरह पैर रखकर घृणित करने को? तुझे क्या लगता है मैं सारे जानवरों को पालन पोषण कौन कर रहा है? मैं कर रहा हूं. तुझे क्या लगता है तेरा बलिदान की वजह से मैं जी रहा हूं क्या? नहीं, जंगल के सारे पशुओं को, वन के सारा जानवरों को मैं पालन पोषण करता हूं. इसलिए इस तरह का घृणित हुआ बलिदान मुझे तेरे ओर से नहीं चाहिए. അപ്പൊ അവർ സ്വന്തം വീട്ടിൽ നിന്ന് ഒരു കാളയെ കൊടുക്കുന്നത് പോലെ നമ്മളും എന്റെ സ്വന്തം ശരീരത്തിൽ ദൈവത്തെ വീണ്ടെടുപ്പ് എന്നെ വിലയ്ക്ക് വാങ്ങി എന്ന ബോധ്യമില്ലാതെ യേശുവിന്റെ രക്തം ചൊരിഞ്ഞതും അവന്റെ ശരീര യാഗമായി തീർന്നതും മനസ്സിലാക്കാതെ, കാരണം കർത്താവ് പറയുകയാണ്, സ്വർഗത്തിൽ നിന്ന് ഇറങ്ങി വന്ന സാക്ഷാൽ ഭക്ഷണം എന്റെ മാംസമാണ്. तो इसके लिए എന്റെ जिस तरह മാംസം നിങ്ങൾക്ക് തിന്നാൻ തരുന്നു, എന്റെ രക്തം നിങ്ങൾക്ക് कुडिക്കാൻ തരുന്നു. तो इसलिए जिस तरह पुराने नियम में वो लोग अपना बैल बकरी मेरा मेरा है बोलकर प्रभु को अर्पण करते समय में घृणित होता था, उसी तरह नए नियम के लोग विश्वासी क्या कर रहे हैं? जो देह शरीर प्रभु ने मूल दाम देकर खरीदा था, वो मनोभावना से हटकर मुझे चलो आज प्रभु का स्तुति मैं करूंगा, आज मैं आराधना ये करूंगा, प्रभु ने मुझे ऐसा करके दिया वैसा करके दिया इसलिए मैं ऐसा करूंगा. इस मनोभावना से करने की वजह से क्या हो गया? वो सच्चा आराधना का अवस्था से हम भूल चुके हैं. क्योंकि प्रभु जब इस दुनिया में आते समय में, यीशु इस दुनिया में आया तो वो पिता की इच्छा के अनुसार जिया और उनका क्या गवाही था? ये जो देह जो ये है वो एक सच्चा भोजन है जो तुम्हारे लिए है और मेरा लहू वो सच्चा प्याला है जो तुम्हारे लिए है. നമ്മുടെ ശരീരം ദൈവം വിലയ്ക്ക് വാങ്ങിയതാണെന്നുള്ള ബോധ്യം ഉണ്ടെങ്കിൽ ഭയങ്കരമായ ദൈവിക അനുഗ്രഹവും ദൈവത്തിന്റെ പരിശുദ്ധാത്മ വസിക്കുകയും ചെയ്യും. അവന് ആവശ്യമുള്ളതെല്ലാം ദൈവം ദാനം ചെയ്യുകയാണ്. കാരണം അവന്റെ ശരീരത്തെ ദൈവം ദാനം ചെയ്തെങ്കിൽ ആ ശരീരത്തോട് ബന്ധപ്പെട്ടതെല്ലാം ദൈവത്തിന്റെ ആലയമായി നിലനിർത്താൻ ദൈവം എല്ലാം ദാനം ചെയ്യും. तो इसके लिए अगर सच्ची में एक विश्वासी को मैं परमेश्वर ने मूल दाम देकर खरीदा हुआ ये देह परमेश्वर का मंदिर है, परमेश्वर जो सब बातों का जवाबदारी है करके ये बोधे में रहेगा तो वो व्यक्ति को इतना बड़ा आनंद रहेगा और आत्मा से भरकर कार्य करेगा. क्योंकि उसको समझ में आएगा कि जिस तरह अगर पिता परमेश्वर मुझे बचाने के लिए, मुझे मूल दाम देने के लिए अपना पुत्र को बलिदान कर मुझे बचा सकता है तो मेरा
देह आज जो परमेश्वर का मंदिर हो गया है, तो ये देह को चलाने के लिए, इसको तंदुरुस्ती रखने के लिए, पालन पोषण करके रखने के लिए, संभालने के लिए वो सब सेवा करेगा नहीं क्या? അതാണ് യേശുവിന്റെ മനസ്സുള്ളവരായിരിക്കണം. इसीलिए यीशु का मन के, मसीह का मन के समान रहो. യേശുവിന്റെ ശരീരത്തെ കുറിച്ച് യേശുവിനുള്ള അറിവ് ഹോളി സ്പിരിറ്റ് നമ്മളിലേക്ക് കൊണ്ടുവരികയാണ്. यीशु मसीह जब इस दुनिया में जीते समय में उसका मनोभावना कैसा था, वो अपने देह के विषय में कैसा मनोभावना रखता था, वो सेम विचार पवित्र आत्मा आज हमारे मनों में ला रहा है. ഇനി അഹരോന്റെ കുടുംബം മാത്രമല്ല ശരീരത്തെ കരപൂരണം ചെയ്യേണ്ടത്. अभी अहरोन और उनके कुटुंब या अहरोन से आया हुआ लेवी गोत्र सिर्फ वो लोग ही नहीं था संस्कार बलि चढ़ाना था. കാരണം ദൈവം ഒരു രാജ്യമായിട്ട് ഒരു ഇസ്രായേലിനെ സ്ഥാപിക്കുന്നതിന് മുമ്പേ തന്നെയും ഈ പൗരോഹിത്യം ഉണ്ടായിരുന്നു. क्योंकि ये इस्राएल लोग, इस्राएल करके जो राष्ट्र करके चुनावट होने से पहले भी, उसके पहले भी एक महायाजक था, वो पारिवारिक महायाजक था और वहां वो लोग भी सेवा करते थे. അപ്പം അബ്രഹാമിന് മുമ്പല്ലേ, അബ്രഹാമിന്റെ കാലത്തൊക്കെയും ജീവിച്ചിരുന്നവരാണ് നമ്മുടെ ദൈവദാസനായ ഇയ്യോബ്. तो अब्राहम और अब्राहम के पहले के समय में हम देखते हैं वैसा समय था जहां पर परिवार में एक महायाजक रहता था. उस समय में एक व्यक्ति था अय्यूब. അപ്പൊ ഇയ്യോബ് ദൈവത്തിന്റെ സന്നിധിയിൽ പുരോഹിതനാണ്. अय्यूब परमेश्वर के नजर में कौन है? एक महायाजक है. പുരോഹിതൻ എന്ത് ചെയ്യും? महायाजक क्या करेगा? ഈ പുരോഹിതൻ ഇയ്യോബ് എന്ത് ചെയ്യുന്നറിയാമോ? अय्यूब ने क्या किया? पहला अध्याय में തനിക്ക് അനേകം മക്കളുണ്ട്. उनको बहुत बच्चे हैं. അവര് ആഹാരം കഴിക്കാൻ കൂടി വരുമ്പോൾ वो लोग हमेशा भोजन के लिए, खाना खाने के लिए एकत्र होते थे. അവർ ദൈവത്തിന്റെ ആണ് ഇതെന്ന് അറിയാതെ സ്വന്തമായി ഞങ്ങളുടെ അപ്പൻ ഉണ്ടാക്കി വെച്ചതാന്ന് പറഞ്ഞ് എന്തെങ്കിലും കഴിച്ചു പോയിട്ടുണ്ടെങ്കിൽ ദൈവത്തോട് പാപം ചെയ്തു. तो उन लोग ने अय्यूब का डर क्या था कि मेरे बच्चे शायद जाने अनजाने में वो लोग भोजन खाते समय में क्या मनोभावना रहेगा, बच्चे लोग क्या सोचेंगे, ये जो खाना दिया है ना, ये परमेश्वर ने नहीं बल्कि हमारा पिता अय्यूब ने मेहनत करके हमें दिया है, इसके लिए हम लोग खाकर ऐश करो करके इस तरह का मनोभावना उनके अंदर आया होगा. तो डर कर अय्यूब क्या करता था? എല്ലാരും വിളിക്കും രാവിലെ. इसलिए अय्यूब क्या किया? रोज सवेरे परिवार को बुलाता था. എന്നിട്ട് അവരെ ശുദ്ധീകരിക്കാൻ വേണ്ടി ഒരു യാഗം അർപ്പിക്കും. सबसे पहला फिर उनको शुद्ध करने के लिए एक बलि चढ़ाता, एक बलिदान होता था. എന്നിട്ട് उसके बाद അവരുടെ അല്ല, അവർ നിന്റെയാണെന്ന് പറഞ്ഞ് ഹോമയാഗം അർപ്പിക്കും. फिर ये बच्चे लोग, अभी तुम लोग खुद के नहीं हो, यहाँ तक कि अय्यूब बोलेगा ये मेरे बच्चे नहीं है बल्कि ये परमेश्वर का है बोलने के लिए वो क्या करता था? होम बलि भी चढ़ाता था. वो क्या करता था? അതാണ് പൗരോഹിത്യം. वो है याजकीय सेवा. ഇനി യോബ് അങ്ങനെ തന്നെയായിരുന്നു. यहाँ तक अय्यूब भी खुद वैसा था. യോബ് ഒരിക്കലും പറയുന്നില്ല. अय्यूब कभी भी खुद से ऐसा नहीं बोला. അവൻ 31 അധ്യായത്തിലേക്ക് വരുമ്പോൾ യോബ് പറയുന്നുണ്ട്, 31 अध्याय में वो कहता है, ഞാൻ എന്റെ കണ്ണിനോടൊരു നിയമം ചെയ്തു. मैं मेरा आंखों के साथ एक वाचा बांधा हूँ. എന്താ ഉടമ്പടി? एक उसका 31 का एक पढ़ना. ഓ കണ്ണേ നീ എന്റെയാണ്, ഓ കണ്ണേ നീ എന്റെയാണെന്ന് ഉടമ്പടിയാണോ? पढ़ना. अपने आंखों के साथ वाचा बांधी. वो क्या वाचा था कि हे आग, तू जो भी नजर देख रहा है वो मेरा नजर है, मैं जो भी देखता हूँ वो मैं देख रहा हूँ. क्या उस प्रकार का वाचा था क्या? അല്ല, नहीं. പിന്നെന്താണ്? बल्कि क्या था? കാരണം ഹോമയാഗം അർപ്പിക്കാൻ അറിയാവുന്നവൻ പറയും, കണ്ണേ നീ എന്റെയല്ല, ഈ കണ്ണ് ദൈവത്തിന്റെയാണ്. क्योंकि जिसको सच्चा रीति से होम बलि का अर्थ मालूम है वो क्या बोलने का, हे आग ध्यान से सुन, तू मेरा नहीं, तू यहोवा परमेश्वर का है. അപ്പൊ ദൈവത്തിന്റെ കണ്ണുകൊണ്ട് ഒരു കന്യകയെ നോക്കിയാൽ പാപം വരത്തില്ല. तो अभी यहोवा का आंखों से यदि कोई कन्या को देखेगा तो वो पाप है क्या? नहीं. ഇതാണ് പൗരോഹിത്യം. ये है सच्चा याजकीय सेवा. നമ്മള് അപ്പൊ ഏത് ശരീരത്തിലെ ദൈവത്തെ ഏത് അപ്പൊ നമ്മുടെ കണ്ണ്, इसलिए हमारा हम लोग किस प्रकार का देह से हम लोग प्रभु का सेवा कर रहे हैं हमें समझना है. जो आंखों से हम देख रहे हैं, എന്റെ അമ്മയുടെ ഉദരത്തിൽ എന്നെ നീ സൃഷ്ടിച്ചു. हे प्रभु परमेश्वर, तूने मेरे माँ के गर्भ में ही तूने मुझे सृष्टि किया. യശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 43 അധ്യായത്തിൽ പറയുന്നുണ്ട്, ഇസ്രായേലേ, ഞാൻ നിന്നെ സൃഷ്ടിച്ചവൻ മാത്രമല്ല ഞാൻ നിന്നെ വീണ്ടെടുക്കുന്നവനുമാണ്. ദൈവത്തിന് നമ്മളെ കുറിച്ച് രണ്ട് ഉത്തരവാദിത്വം, രണ്ട് വലിയ അധികാരമുണ്ട്. ഒന്ന്, എന്നെ സൃഷ്ടിച്ചു. രണ്ട്, ആ സൃഷ്ടിച്ചപ്പോൾ നമ്മൾ എന്ത് പറയാൻ പോയി? എന്റെ എന്ന് പറയാൻ തുടങ്ങി. तो इसलिए आइज़ाया 43 में पढ़ते समय में प्रभु इस्राएल के विषय में दो बातें कहता है. एक है कि हे इस्राएल, मैंने तुमको जन्माया हूं. मैं तुमको जन्माया केवल उतना ही नहीं बल्कि मैं ही हूं जो तुमको छुटकारा देने वाला. इसलिए ये बात, ये प्रभु का दोनों सेवा समझना है. परंतु आज लोग क्या है, उनका पहला सेवा समझ गए कि प्रभु ने मुझे जन्माया है. जन्माने के बाद फिर हम क्या बोलने लगे, ये परमेश्वर ने जन्माया तो है परंतु ये शरीर मेरा है, मैं मेरा मर्जी से इसका इस्तेमाल करूंगा. വീണ്ടെടുക്കുകയാണ്. तो अभी प्रभु क्या कर रहा है? अभी वापस हमें मूल दाम देकर खरीद रहा है.
ആ വീണ്ടെടുത്തപ്പോൾ ഇനി എന്ത് പറയണം? अभी मूल दाम देकर खरीदने के बाद हमें मुक्ति मिल जाने के बाद अभी क्या बोलना है? യേശു ക്രിസ്തു ഒരു ശരീരത്തിൽ രക്തമോടെ ശരീരത്തിൽ ജീവിച്ചപ്പോൾ യേശുവിന് ഉണ്ടായിരുന്ന അതേ മനസ്സ് നമുക്ക് വന്നെങ്കിലേ ഒരു പൗരോഹിത്യം നമ്മളിലൂടെ നേടിയെടുക്കാൻ കഴിയൂ. यीशु जब इस दुनिया में जीते समय में उनको जब शरीर था, एक लहू बहने वाला शरीर में, वो जब जीते समय में उनका मनोभावना ये था कि ये देह मेरा नहीं है. अगर वही मनोभावना हमारे अंदर रहेगा तो ही हम लोग याजिक सच्चा याजकीय सेवा कर सकते हैं. അപ്പൊ എങ്ങനെയാണ്? तो कैसा है अभी? അപ്പം നമ്മൾ പിള്ളേരെ വളർത്തുന്നു, हम बच्चों को पालन पोषण करते हैं, നമ്മൾ പഠിക്കുന്നു, हम लोग खुद पढ़ते हैं, अभ्यास നമ്മൾ करते हैं, ജോലിക്ക് പോകുന്നു. हम लोग कामकाज में जाते हैं. അപ്പോഴെല്ലാം നമ്മുടെ മനോഭാവം എന്തായിരിക്കണം? तब हमारा मनोभावना क्या होना चाहिए? യേശു അത് ചെയ്തു. यीशु ने भी ऐसा ही किया ना. യേശു ക്രിസ്തു കാർപ്പന്റ് ജോലിക്ക് പോകുമായിരുന്നു, यीशु भी कारपेंटर का काम करता था ना. ഇല്ലേ? करता था ना. करता था. അപ്പൊ ജോലിക്ക് പോകുമ്പോൾ യേശുവിന്റെ മനോഭാവം എന്താണ്? यीशु जब काम करने के लिए नौकरी के लिए जाते समय में हाँ। तब उनका मनोभावना क्या था? പിതാവേ, ये पिता, ഇത് എന്റെ ജോലിയല്ല, ये मेरा काम नहीं ഞാൻ है, നിനക്ക് വേണ്ടിയാണ്. ये तो आपके लिए कर रहा हूँ. ഇതേ മനോഭാവം उसी നമുക്കുണ്ടായിരിക്കണം. तरह हमारा मनोभावना भी होना है. എന്റെ എന്ന് വരുമ്പോഴാണ് അത് मेरा है बोलकर मेरे लिए कर रहा हूँ, मेरा परिवार को संभालना, पालन पोषण करना. मुझे मैं बोलेगा तो गड़बड़ हो गया. ആ നമ്മള് യാക്കോബ് നമ്മള് ദൈവത്തിന്റെ ദാസന്മാരല്ലേ പഴയ നിയമത്തിൽ പൗരോഹിത്യം ഏർപ്പെടുത്തുന്നതിന് മുൻപേ തന്നെ ഇനി അബ്രഹാമിനുള്ള വന്നിട്ട് നോക്ക്. इसलिए पुराने नियम में जब पूरा इसराइल गोत्र को सेवा के लिए अहरोन को अलग किया, सेवा किया, उसके पहले भी याजकीय सेवा होता था. उदाहरण के लिए अब्राहम को अगर हम लेंगे तो അബ്രഹാമിനും ഇതുപോലായിരുന്നു. अब्राहम का मनोभावना देखो कैसा था. वो भी एक शारीरिक व्यक्ति है ना. ആ അബ്രഹാമും മനസ്സിലാക്കി अब्राहम ने भी एक बात जाना, ഞാൻ ദൈവത്തിന്റെയാണ്. मैं परमेश्वर का हूँ. പക്ഷെ അങ്ങനെ ദൈവത്തിന്റെ ആയിരിക്കുമ്പോൾ അവന് ഒരു മകനെ കൂടെ കിട്ടി. उसको अभी मैं परमेश्वर का हूँ, मेरा जो भी कुछ है परमेश्वर का है. उस मनोभावना में रहते समय में बुढ़ापे में उसको एक प्रतिज्ञा का संतान उसको मिला, इसहाक मिला. അപ്പൊ എന്റെ എന്ന് പറയാൻ ഇപ്പോൾ അവൻ എന്തോ ഉണ്ട്. तो अभी धीरे धीरे उसका मनोभावना क्या हो गया? हाँ। मेरे पास अभी मेरा बेटा है. हाँ। बोलने का मनोभावना उसके अंदर आने लगा. അപ്പൊ ദൈവം എന്താ പറഞ്ഞത്? तब परमेश्वर क्या बोला? അവനെ കൊണ്ടുപോയി പാപയാഗം അർപ്പിക്കാനാണോ? तू उसको जाकर मोरिया पर्वत में पाप बलि चढ़ा, ऐसा बोला है क्या? होम बलि चढ़ा. ആ എന്താണ്? ആ होम बलि मतलब क्या? ये मेरा नहीं, परमेश्वर का है. ഇതാണ് ഹോം. होम बलि मतलब क्या है कि जो भी कुछ कर रहा है परमेश्वर का हो चुका है, परमेश्वर का है बताने के लिए होम बलि किया जाता है. നമ്മൾ സ്തോത്രം അർപ്പിക്കുമ്പോൾ हम लोग जब स्तुति और धन्यवाद अर्पण करते समय में നമുക്ക് ഈ ഒരു ബോധ്യം ഉണ്ടായിരിക്കും, ഈ ഒരു മൈൻഡ്. इस मनोभावना हमारा, ये मन हमारा होना चाहिए. അതെ, ഞാൻ ദൈവം എനിക്ക് തന്ന നാവ് കൊണ്ടാണ് ഞാൻ ദൈവത്തെ ആരാധിക്കുന്നത്. मैं परमेश्वर ने जो जबान मुझे दिया, परमेश्वर ने जो होठ मुझे दिया, वो होठ से मैं परमेश्वर को धन्यवाद कर रहा हूँ. നമ്മൾ യാക്കോബിന്റെ ലേഖനത്തിൽ അത് വായിക്കുന്നുണ്ട്. याकूब का पुस्तक में हम पढ़ते हैं. യാക്കോബിന്റെ ലേഖനത്തിൽ നമ്മള് ദൈവത്തിന്റെ സ്വരൂപത്തിൽ സൃഷ്ടിച്ച മനുഷ്യനെ നീ ശപിക്കുകയും इसलिए याकूब को वहां पर क्या हो गया? हे मनुष्य, तू क्या कर रहा है? परमेश्वर को अपने होठ से तू धन्यवाद भी करता है और उसी होठ से तू श्राप भी दे रहा है. 3-ാം അധ്യായം 9-ാം വാക്യത്തിൽ 3:9 में, ആ 3:9 पढ़ना. इसी से हम प्रभु और पिता की स्तुति करते हैं और इसी से मनुष्यों को जो परमेश्वर के स्वरूप में उत्पन्न हुए शाप देते हैं. എന്റെ അർത്ഥം എന്താണ്? उसका मतलब क्या है? അത് യോഗ്യമല്ല. मतलब वो सही नहीं है, वो योग्य नहीं है. കാരണം പൗരോഹിത്യത്തിൽ വരുന്നതാണ് ദൈവത്തിന് സ്തോത്രം. क्योंकि विश्वासी याजकीय सेवा में प्रवेश कर याजक का काम करते रहना वही परमेश्वर को बहाने वाला बात है. ആ നാവ് കൊണ്ട് തന്നെ जो जिस होठ से വേറൊരു മനുഷ്യനെ ശപിക്കുന്നു. दूसरा परमेश्वर का प्रतिरूप जो मनुष्य है उसको तो श्राप दे रहा है. അപ്പൊ അതെങ്ങനെ പുരോഹിതനാകുന്നത്? तो फिर वो याजक कैसा बन सकता है वो? നിങ്ങൾ സാധാരണ മനുഷ്യരല്ലയോ? क्योंकि तुम लोग साधारण मनुष्य है ना. അതുകൊണ്ടാണ് കൊരിന്ത്യരെ കുറിച്ച് ദൈവത്തിന്റെ ദാസൻ വളരെ വ്യക്തമായി 1 കൊരിന്ത്യർ 6-ാം അധ്യായത്തിൽ 6 കൂട്ടം കാര്യങ്ങൾ പറയുന്നുണ്ട്. നിങ്ങൾ അറിയണം. इसलिए वहां पर पहला कोरिन्थियों 6वां अध्याय में प्रेरित पौलुस कोरिन्थियों के विषय के भाई लोगों को अच्छी तरह से उनके बारे में जब मालूम था, इसलिए उनको 6 बातें जानना चाहिए. क्या तुम जानते हो क्या बोलकर 6 बातें उनको बोलकर उनको याद दिलाता है. വ്യക്തമായി നിങ്ങൾ അറിയണം. ये बात तुम लोग को स्पष्ट रीति से जानना है. ആ അറിയുന്ന കാര്യത്തെ കുറിച്ച് യേശുവിന് മഹാപുരോഹിതനായ യേശുവിന് ഉണ്ടായിരുന്ന അറിവാണ് അവർ പ്രാപിക്കേണ്ടത്. मतलब तुम जानना है करके बोलते हैं, मतलब क्या? जो बातें यीशु जब इस दुनिया में जीते समय में वो अपने विषय में जानकर जिया, वही मनोभावना तुम भी जानना चाहिए. അപ്പൊ അതിന്റെ നമ്മൾ ആദ്യം അത് വായിക്കുമ്പോൾ അതിന് 6 കൂട്ടം കാര്യങ്ങൾ പറയുമ്പോൾ 6-2 വായിക്കുന്നുണ്ട്. तो उसमें 6 बातें हैं जो जानना चाहिए बोलते समय में. वाक्य 2 में हम देखते हैं, നിങ്ങൾ അറിയുന്നുവല്ലോ. क्या तुम नहीं जानते? കാരണം ഈ പുരോഹിതന്മാർ ഒരിക്കൽ ആരായി തീരും? क्योंकि एक दिन ये याजक लोग अभी आगे चलकर क्या बनने वाले हैं?
न्याय अधिकारी രാജാക്കന്മാരാകും, ന്യായാധിപന്മാരാകും. न्याय अधिकारी राजा बनेंगे। എന്നാൽ പൗരോഹിത്യ വൃത്യം പ്രോപ്പറായിട്ട് നടത്താത്ത ആൾ എങ്ങനെയാണ് അടുത്ത യുഗത്തിൽ രാജാവ്? परंतु आज जो याजकीय सेवा का जिम्मेदारी है विश्वासी, वो विश्वासी याजकीय सेवा का जिम्मेदारी सही नहीं कर रहा है तो आने वाले युग में राजा और न्याय अधिकारी का सेवा कैसा करेगा? प्रभु ऐसा व्यक्ति को देगा क्या अधिकार? ഇല്ല. അതാണ് അതിന്റെ കാര്യമാണ്. അപ്പോൾ അവരോട് ആദ്യം പറയുകയാണ്, इसलिए पहला उनको कहता है നിങ്ങളുടെ നിലവാരം എന്തായിരിക്കണം? तुम्हारा मनोभावना कैसा होना चाहिए? യേശു ഭൂമിയിൽ ജീവിച്ചപ്പോൾ മഹാപുരോഹിതൻ ഉണ്ടായിരുന്ന ചിന്തയുടെ നിലവാരത്തിലേക്ക് നിങ്ങൾ എത്തിയില്ലെങ്കിൽ യേശു രാജാവായിരിക്കുന്നത് പോലെ നിങ്ങൾക്ക് രാജാവാകാൻ കഴിയുകയില്ല. यीशु जब इस दुनिया में जीते समय में वो एक महायाजक का सेवा का कार्य के विषय में वो तैयारी कर रहा था, उस मनोभावना में जीते समय में, उस सेवा में वो पहुंचते समय में, आज तुम लोग जीते समय में वो मनोभावना रहकर उस याजकीय सेवा का काम बराबर नहीं करोगे तो जब प्रभु राजा बनेगा तब क्या करेगा? तुमको राजा नहीं बनाएगा। അപ്പോൾ നമ്മൾ 6:2 വായിച്ചു, 6:3 വായിക്കുന്നുണ്ട്. നിങ്ങൾ അറിയണം 6:2 में हमने पढ़ा, क्या तुम नहीं जानते कि तुम जगत को न्याय करोगे? उसी तरह 6:3 में लिखा है, क्या तुम नहीं जानते तुम दूतों का न्याय करोगे? അപ്പൊ 3 കാര്യങ്ങൾ അവിടെ വാണിംഗ് പോലെ തരികയാണ്. उसके बाद फिर 3 बातें चेतावनी के रूप में बोला है। 1, 2, 3 1, 2, 3 में, അതായത് 6:9 വായിക്കുന്നത്, फिर 6:9 में हम देखते हैं അന്യായം ചെയ്തവൻ जो अन्याय करता है അടുത്ത രാജ്യത്തിൽ वो आने वाले युग में ഈ മുകളിൽ പറഞ്ഞ ജഡ്ജ് ആകത്തില്ല എന്ന്. ऊपर लिखा हुआ जो न्याय अधिकारी है ना 2 और 3 में, तुम न्याय करने वाले वो न्याय अधिकार तुम नहीं बनोगे यदि तू आज अन्याय किया तो। കാരണം ഈ പറയപ്പെട്ട കാര്യങ്ങൾ ചെയ്യാൻ കാരണം, क्योंकि यहाँ पर 9 में वहां पर जो दुष्ट काम जो किया है उसका कारण क्या है? അവിടെ ഏകദേശം 10 കൂട്ടം കാര്യങ്ങൾ പറയുന്നുണ്ട്. लगभग 10 बातें हैं। അതെല്ലാം ശരീരത്തിന്റെ പ്രവൃത്തികളാണ്. वो सब शारीरिक दशा में रहते देह में करने वाली बातें हैं। ഒരു മനുഷ്യൻ അവന്റെ ശരീരം എന്റെയാണെന്ന് കാണുമ്പോൾ, യേശുക്രിസ്തുവിന്റെ വീണ്ടെടുപ്പിനെയും വില കൊടുത്ത് വാങ്ങിയതിനെ കുറിച്ചും ബോധമില്ലാതാകുമ്പോൾ മനുഷ്യൻ അധപ്പതിച്ചു പോകുന്ന അവസ്ഥയിൽ ഒരു വിശ്വാസം ചെയ്യുന്ന കാര്യങ്ങളാണ്. एक विश्वासी उसको जब वो सुबोध मन से वो भटक कर, प्रभु ने मेरा देह को मूल दाम देकर खरीदा है इसलिए अभी मैं ये प्रभु के लिए इस्तेमाल करना चाहिए, मैं मेरा नहीं हूं, ये बात से वो बहकर भटक जाएगा तो तब करने वाला गलतियां है जो उसका 6:9-10 में पढ़ते हैं। അതുകൊണ്ട് അതിന്റെ 6:15 6:16 ഒരു കാര്യം നമ്മളെ ഓർപ്പെടുത്തുകയാണ്. इसलिए वो 6:15 और 16 में वहां पर एक बात बताता है, മഹാപുരോഹിതനായ യേശു ഭൂമിയിലായിരുന്നപ്പോൾ യേശുവിന്റെ ശരീരത്തെക്കുറിച്ച് യേശുവിനുണ്ടായിരുന്ന ബോധ്യം എനിക്കും ഉണ്ടായെങ്കിലേ സഹപുരോഹിതനാകുകയുള്ളൂ. അതാണ് അടുത്ത വാക്യം നമ്മൾ വായിക്കുന്നത്. इसलिए महायाजक यीशु मसीह जब इस दुनिया में रहते समय में महायाजक का पद का कार्य के विषय के लिए जो मनोभावना से उन्होंने अपना देह को मन में रखकर किया, उस मनोभावना में यदि तुम रहोगे तो ही सच्चा याजकीय सेवा तुम कर सकते हो। കാരണം തലയിൽ നിന്നല്ലേ, ശിരസിൽ നിന്നല്ലേ ഒഴുകുന്നതല്ലേ നമ്മുടെ ശരീരത്തിന് ആവശ്യമായിരിക്കും. क्योंकि देह में बहने का जो जीवन आता है वो सर से बहकर आता है ना। അപ്പോൾ അതിന് 15 എന്താ വായിക്കുന്നത്? 15 में क्या लिखा है? നിങ്ങളുടെ ശരീരങ്ങൾ, तुम्हारा देहों को पढ़ना, क्या तुम नहीं जानते कि तुम्हारे देह मसीह के अंग है? मसीह के अंग है। ഓക്കെ. बस അപ്പൊ യേശു എങ്ങനെയാണ് ചിന്തിച്ചത്? यीशु कैसा जिया? क्या मनोभावना था यीशु का? അതേ യേശുവിന്റെ അതേ മൈൻഡ് वही मनसा क्या होना चाहिए? നമ്മുടെ ശരീരത്തിനെ കുറിച്ച് നമുക്കുണ്ടെങ്കിൽ, हमारा देह के विषय में वही मन अगर हमने रखा है तो നാം ഒരിക്കലും ലോകത്തിലേക്ക് വീണു പോകും. फिर हम लोग कभी संसार की बातों में नहीं गिरेंगे, കാരണം നമ്മൾ ദൈവത്തിന്റെ ജനമാണ്. क्योंकि हम लोग प्रभु के लोग हैं। നമ്മൾ അതിന്റെ 15 വാക്യം 15 में हमने पढ़ा, 16 में हम देखते हैं, क्या तुम नहीं जानते कि जो कोई वेश्या से संगति करता है? എന്ന് പറഞ്ഞാൽ ഇവിടെ യേശു ഉദ്ദേശിക്കുന്ന ലോകം. मतलब वेश्या बोलते समय में क्या संसार के बारे में बोला है। യാക്കോബിന്റെ ലേഖനത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്, याकूब में हम पढ़ते हैं ना 4 में, വ്യഭിചാരികളായുള്ളവരെ ലോകസ്നേഹം. അപ്പൊ ലോകത്തെ നമ്മൾ സ്നേഹിക്കാൻ തുടങ്ങിയാൽ, इसलिए हे व्यभिचारो और व्यभिचारिणियों संसार से प्रेम ना करो, क्योंकि वो प्रेम करना, संसार से प्रेम करेगा तो एक व्यभिचार का अवस्था में हो जाता है। ദൈവസ്നേഹത്തിന്റെ ക്ലൈമാക്സ് എന്ന് പറയുന്നത് നമ്മൾ പാപികളായിരിക്കുമ്പോൾ തന്നെ, ദുഷ്ടന്മാരായിരിക്കുമ്പോൾ തന്നെ, നമ്മൾ നരകത്തിലേക്ക് പോകുന്ന അവസ്ഥയിൽ തന്നെ തന്റെ പുത്രന്റെ ശരീരത്തെ കൊണ്ട് വിലയ്ക്ക് വാങ്ങിച്ചു ദൈവം. परमेश्वर का प्रेम का पूर्तिकरण या परमेश्वर का प्रेम का बड़ापन किस बात में है? जब हम लोग पापी ही थे, जब हम लोग दोषी ही थे, जब हम अभक्त थे, जब हम लोग शत्रु थे, जब हम लोग नरक पे जा रहे थे, उसी समय में पिता परमेश्वर ने प्रभु यीशु मसीह का पवित्र देह को इस्तेमाल करके मूल दाम देकर हमें खरीद कर प्रभु का बना लिया। അതെ, കഥാവ് പറയാണ്, प्रभु कहता है, എന്റെ സ്നേഹിതന്മാർക്ക് വേണ്ടി ഞാൻ എന്റെ ജീവൻ കൊടുക്കുന്നതിനേക്കാൾ വലിയ സ്നേഹം അതാണ്. मेरे प्रेमियों के लिए, मेरे मित्रों के लिए जान देने से बड़ा प्रेम और क्या है?
അപ്പോൾ യേശു മരിച്ചു മരിച്ചു എന്ന് പറയുമ്പോഴെല്ലാം യേശു നമുക്ക് വേണ്ടി യാഗമായി തീർന്നതിനെ കുറിച്ചാണ് ദൈവം ചിന്തിക്കുന്നത്. तो जब यीशु मरा मरा हमारे लिए मरा, पापियों के लिए मरा मरा करके हम जब बोलते समय में परमेश्वर क्या देख रहा है? अपने लोगों के लिए वो एक बलि हुआ. അപ്പോൾ എഫെസ്യ ലേഖനം 5-ാം അധ്യായം അതിന്റെ 2-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ एफेसियों 5 का 2 में जब पढ़ते हैं, യേശു ക്രിസ്തു നമ്മെ സ്നേഹിച്ച് ദൈവത്തിന് വേണ്ടി വഴിപാട് യാഗവുമായി തീർന്നതുപോലെ സ്നേഹത്തിൽ നടപ്പീൻ. അപ്പോൾ ദൈവം നമ്മെ വിലയ്ക്ക് വാങ്ങി എന്നുള്ള മൂല്യത വിട്ട് കഴിയുമ്പോൾ 5 का 2 पढ़े. और प्रेम में चलो हाँ। जैसे मसीह ने भी जैसे मसीह ने हमसे प्रेम करके हमारे लिए अपने आप को शुद्धता सुगंध होने के लिए परमेश्वर को चढ़ाया. देखो हमारे लिए उसने परमेश्वर को चढ़ाया. वो प्रेम को याद करते हुए तुम लोग क्या करना? इस तरह प्रेम में चलो. वो प्रेम जो मसीह ने चला, वो प्रेम में हम चलना है. എന്നിട്ട് യേശു നമുക്ക് വേണ്ടി മധ്യസ്ഥ ചെയ്തുകൊണ്ടിരിക്കുകയാണ് പിതാവിന്റെ അടുക്കൽ. और अभी क्या कर रहे हैं? वो अभी महायाजक बनकर हमारे लिए मध्यस्थी कर रहा है. അതുകൊണ്ട് നിങ്ങൾ എന്ത് ചെയ്യണം? इसलिए तुम अभी क्या करना? അവനോട് കൂടെ നിങ്ങളും വിലയ്ക്ക് വാങ്ങിയവരായതുകൊണ്ട് क्योंकि तुम यीशु के साथ तुम भी दाम लेकर खरीदे हुए लोग होने के वजह से പുരോഹിത ശുശ്രൂഷ നടക്കുന്ന ഇപ്പൊ സ്വർഗത്തിലാണ്. जो याजकीय सेवा अभी स्वर्ग में हो रहा है. അതുകൊണ്ട് സ്വർഗത്തിലേക്ക് നോക്കുവീൻ. इसलिए तुम लोग स्वर्ग में देखो, स्वर्ग की ओर देखो. യേശു ഏത് മന്ദിരത്തിലേക്കാണ് വ്യാപരിച്ചത് ഇന്ന് കടന്നിരിക്കുന്നത്? यीशु ने मृत्यु होकर पुनरुत्थान होने के बाद लहू लेकर कौन सा मंदिर में गया? സ്വർഗത്തിലുള്ള മന്ദിരം. हाथों से बनाया हुआ नहीं, स्वर्ग का मंदिर में ആ गया. മന്ദിരത്തിലേക്കാണ് നമ്മൾ ആരാധന ചെല്ലുന്നത്. उस मंदिर की ओर हमारा आराधना पहुंचता है. അപ്പോൾ നമ്മുടെ കണ്ണുകളെ ഉയർത്തിക്കൊണ്ട് इसलिए अपने आंखों को उठाकर നമ്മള് ദൈവത്തോട് പറയുകയാണ്, हम लोग परमेश्वर को बोल रहे हैं, ഞാനും സ്വർഗീയനാണ്. मैं भी स्वर्गीय हूँ. കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? നമ്മളെ യേശു ക്രിസ്തു സ്വർഗീയനായി വിളിക്കുവാൻ. यीशु मसीह ने हमें स्वर्गीय हो जाने के लिए मूल दाम देकर सब दाम दे दिया, इसलिए हम स्वर्गीय है. ആ നമുക്കിനി ഒരു കാര്യം മാത്രമേ കിട്ടേണ്ടതുള്ളൂ. अभी हमको एक ही बात मिलना बाकी है. ആ സ്വർഗീയ ശരീരത്തെ തേജസ്, वो स्वर्गीय अवस्था का दशा में जो हमको देह मिलेगा, उस देह में जो महिमा है, वो महिमा मिलना ही बाकी है. നമ്മളിവിടെ നോക്കുക, അവിടെ അതിന്റെ ഒന്ന് പോരുന്നതിന് ആ മഹിമ ഓരോ ദിവസവും പൗരോഹിത്യത്തിലൂടെ നേടിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. और उस महिमा को हम लोग प्रतिदिन आज याजकीय सेवा करते 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 उस महिमा को हम लोग बटोर रहे हैं. ആ നമ്മൾ ഒന്ന് പോരുന്നത് 15:47. 1 कोरिन्थी 15 का 47. യേശു സ്വർഗത്തിൽ നിന്ന് വന്ന മഹാപുരോഹിതനായതുകൊണ്ട് क्योंकि यीशु मसीह स्वर्ग से आया हुआ महायाजक है. അവിടെ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തുവിനെ ഇവിടെ വായിക്കുകയാണ് 47. ഒന്നാം മനുഷ്യൻ ഭൂമിയിൽ നിന്ന് മണ്ണുകൊണ്ടുള്ളവൻ, രണ്ടാം മനുഷ്യൻ സ്വർഗത്തിൽ നിന്നുള്ളവൻ. हाँ, वहाँ पर पहला मनुष्य कहाँ से है? धरती से, मिट्टी से. और दूसरा मनुष्य स्वर्गीय है. അപ്പൊ മണ്ണുകൊണ്ടുള്ളവരെ പോലെ മണ്ണുകൊണ്ടുള്ളവരും. तो 48 में जो मिट्टी से लिया है वो मिट्टी का मनोभावना करता है. അപ്പോൾ ഈ ഭൂമിയോടുള്ള ബന്ധത്തിൽ എന്റെ ശരീരം, എന്റെ ഭൂമി, എന്റെ നിലം, എന്റെ വീട് എന്ന് പറഞ്ഞ് ജീവിക്കുന്നവർക്ക് അവർ മണ്ണുകൊണ്ടുള്ളവരാണ്. ദൈവത്തിന്റെ ആയില്ല, ദൈവത്തിന്റെ ആകാത്തതെല്ലാം നശിച്ചു പോകും. तो इसीलिए जो इस दुनिया में रहते समय में ये मिट्टी मेरा है, ये जमीन मेरा है, ये घर मेरा है, ये परिवार मेरा है, ये सब मेरा मेरा बोलने वाला लोग, उन लोग का मन कभी कैसा है? अभी भी मिट्टी से ही जुड़ा हुआ मनोभावना में. उन लोग अभी तक स्वर्गीय मनोभावना आए नहीं है. जो लोग अभी तक स्वर्गीय मनोभावना में नहीं आएगा, एक दिन जब प्रभु यह मिट्टी को न्याय करेगा, उस समय में वो व्यक्तियों को भी न्याय करेगा. നമ്മളിപ്പോൾ ആരാണ്? हम लोग अभी कौन है? സ്വർഗീയരാണോ മണ്ണുകൊണ്ടുള്ളവരാണോ? स्वर्गीय है या अभी भी मिट्टी के है? ആ അപ്പൊ സ്വർഗീയ ആ മനോഭാവം വേണം. तो യേശുവിന്റെ स्वर्गीय है करके बोल रहे हैं तो वो मनोभावना भी होना चाहिए. യേശു ക്രിസ്തു ഭൂമിയിലാണ്, എപ്പോഴും സ്വർഗീയനാണ്. यीशु मसीह दुनिया में आने के बाद मनुष्य होकर दुनिया में चलते समय भी उसका मनोभावना क्या था? मैं स्वर्गीय हूँ. അപ്പോൾ അതാണ് പിന്നെയും നമ്മള് റോമാലെ 1 കൊരിന്ത്യർ അതിന്റെ 6-ാം അധ്യായം 19-20 യേശു ഈ ഭൂമിയിൽ ജീവിച്ചപ്പോൾ അവൻ മഹാപുരോഹിതനാകേണ്ടതിന് അവൻ ഈ ഭൂമിയിൽ അവന്റെ ശരീരം കൊണ്ട് ദൈവത്തെ മഹത്വപ്പെടുത്തി. इसलिए पहला कोरिन्थी 6 का 19-20 में पढ़ते समय में जब इस दुनिया में यीशु जीते समय में वो क्या किया? अपना देह को अर्पण करते हुए वो महायाजक का सेवा का पद में पहुंच गया. അവനെ മഹാപുരോഹിതൻ എങ്ങനെയാണ് അവൻ മഹാപുരോഹിതനായത്? वो महायाजक कैसा बना? ഇതുപോലെയാണ് നമ്മളും പുരോഹിതന്മാരായി തീരുന്നത്. उसी तरह हम भी याजकीय सेवक बन रहे, सह याजक हम बन रहे हैं. നമ്മുടെ അവിടെ അതാണ് നമ്മള് 1 കൊരിന്ത്യർ 6:19. वही हम लोग पहला कोरिन्थी 6 का 19 में हम पढ़ते हैं. നിങ്ങൾ അറിയുന്നു, क्या तुम नहीं जानते? നിങ്ങളുടെ ശരീരം ഇപ്പോൾ ദൈവത്തിന്റെ സാങ്ച്വറിയാണ് എന്ന് പറഞ്ഞാൽ तुम्हारा ദൈവത്തിന്റെ മന്ദിരമാണ്. तुम्हारा देह परमेश्वर का निवास करने वाला एक मंदिर है. അതുകൊണ്ട് ദൈവത്തിന്റെ ആത്മാവെന്നുണ്ട്. इसलिए परमेश्वर का आत्मा तुम्हें क्या है? നിങ്ങളുടെ ശരീരത്തിൽ വസിക്കും. तुम्हारे शरीर में बसा हुआ है. നമ്മുടെ ആത്മാവിന്റെയും ദേഹിയുടെയും ശരീരത്തിന്റെയും പൂർണ്ണ നിയന്ത്രണം പരിശുദ്ധാത്മാവിനാണ്. इसलिए हमारा मनुष्य आत्मा का, प्राण का और देह का पूरा कंट्रोल, पूरा जवाबदारी किसके हाथ में है? पवित्र आत्मा के हाथ में है. അപ്പൊ പരിശുദ്ധാത്മാവിൽ നയിക്കപ്പെടുമ്പോൾ നമ്മള് പുരോഹിതന്മാരാണ്. तो जो व्यक्ति, जो विश्वासी पवित्र आत्मा के नियंत्रण में चलाया जा रहा है, वो विश्वासी उसी दशा में सहयाजक भी है. അപ്പൊ ആരാധനയിൽ പരിശുദ്ധാത്മാവിൽ യേശുവിനെ കർത്താവെന്ന് വിളിക്കുമ്പോഴാണ് ആരാധന ഉയരുന്നത്. इसलिए आराधना में आत्मा से भरकर यीशु तू प्रभु है करके आत्मा से भरकर बोलने वाला व्यक्ति ही सच्चा आराधना है. അവിടെ
യാക്കോബ് കർത്താവ് മത്തായിയുടെ സുവിശേഷം 22 അധ്യായത്തിൽ मत्ती का पुस्तक 22वां अध्याय में യഹൂദന്മാർ കൂടിയിരുന്നപ്പോൾ यहूदी लोग जब एकत्र होते समय में അതിന്റെ 41 വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നു 22 का 41 में हम पढ़ते हैं। ആ, जब फरीसी इकट्ठे थे हाँ। तो यीशु ने उनसे पूछा, मसीह के विषय में तुम क्या सोचते हो, वो किसका पुत्र है? उन्होंने उससे कहा, दाऊद का। हाँ, उसने आगे, उनसे हाँ। पूछा, तो दाऊद आत्मा में होकर उसे प्रभु क्यों कहता है? ആ देख बात उन्होंने मेरे प्रभु ആ से कहा, ദാവീദ് എപ്പോഴാണ് യേശുവിനെ കർത്താവെന്ന് വിളിച്ചപ്പോഴെല്ലാം അവന്റെ സ്വന്തമായ ജ്ഞാനത്തിൽ വിളിച്ചതല്ല. तो दाऊद जब भी वो परमेश्वर करके बुलाते समय में या प्रभु करके बुलाते समय में वो कभी भी अपना बलबूते में नहीं बुलाया, പിന്നെ എങ്ങനെ വിളിച്ചു? बल्कि कैसा बुलाया? आत्मा में प्रभु करके बुलाया, ആ ആത്മാവിൽ. आत्मा में प्रभु को बुलाया। ആ അപ്പൊ ഇത് അതുപോലാണ് उसी तरह നമുക്ക് ദൈവം തന്നിരിക്കുന്ന കൃപാവരം നമ്മൾ പുരോഹിതന്മാരായതുകൊണ്ട് 1 കൊരിന്ത്യർ 12 അധ്യായത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. ഏറ്റവും വലിയ കൃപാവരം എന്ന് പറയുന്നത് യേശുവിനെ കർത്താവെന്ന് പരിശുദ്ധാത്മാവിൽ വിളിക്കുന്നു. इसलिए हम लोग 1 कुरिन्थी 12 अध्याय में हमें आत्मिक वरदान के मिलने के विषय में हम समझते पढ़ते समय में सबसे बड़ा आत्मिक वरदान क्या है कि हम आत्मा में यीशु को प्रभु बुलाते हैं। देखिए നമ്മൾ കൃപാവരങ്ങൾ പറയുമ്പോൾ നമ്മൾ അന്യഭാഷയോ രോഗശാന്തി ഇങ്ങനെയൊക്കെയുള്ള കാര്യങ്ങളിലേക്കാണ് പോകുന്നത്. हम लोग आत्मा का वरदान बोलते समय में हमारा मन हमेशा अन्य भाषा बोलना चाहिए, इसको ये बात का अर्थ बताना चाहिए, चंगाई करना चाहिए, सिर्फ वो बातों में जाते हैं। നമുക്കറിയാം സഭയോടുള്ള ബന്ധത്തിൽ നമ്മള് എഫേസ്യ ലേഖനം 5 അധ്യായത്തിൽ 4 അധ്യായത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ 5 തരം ശുശ്രൂഷകരെ കൊടുത്തിട്ടുണ്ട്. एफेसर 4 में जब पढ़ते समय में कलीसिया का सेवा का विषय में 5 प्रकार का सेवा से आत्मिक वरदान का सेवा के बारे में बोला है। അവിടെ ആരൊക്കെയുണ്ട്? उधर कौन कौन है? അപ്പോസ്തലന്മാരുണ്ട്, प्रेरित लोग हैं, പ്രവാചകന്മാരുണ്ട്, भविष्यवक्ता है, ഇടയന്മാരുണ്ട്, चरवाह है, സുവിശേഷകനുണ്ട്, सुसमाचार देने वाले लोग हैं ടീച്ചേഴ്സ് ഉണ്ട്, और उपदेशक है, അല്ലേ? है ना? അതിനകത്ത് പുരോഹിതന്മാരെന്ന് പറഞ്ഞിട്ടുണ്ടോ? उसमें याजक करके बोला है क्या? എല്ലാവരും പുരോഹിതന്മാരാണ്. അതുകൊണ്ടാണ് ഈ 5 കൂട്ടം പേരും ആരാണ്? क्योंकि ये 5 प्रकार के लोग कौन है? सब लोग याजक लोग हैं। ആ, മനസ്സിലായില്ലേ? आमेन। ഇതുപോലെ സഹോദരിമാർ പുരോഹിതന്മാരാണ്. इसी तरह बहन लोग भी कौन है? याजक है। കാരണം നമ്മൾ പ്രാപിച്ച യേശുവിന്റെ ജീവൻ സ്ത്രീയല്ല. क्योंकि ये हमें परमेश्वर की ओर से जब नया जन्म के द्वारा जो आत्मा पाया वो आत्मा स्त्री नहीं है। അതെങ്ങനെയുള്ളതാണ്? वो किस प्रकार का आत्मा है? ആ സ്വപുത്രന്റെ ആത്മാവ്. सो पुत्रत्व का आत्मा, यानी कि लेपालक होने के लिए पुत्र के समान का वही जीवन है। അപ്പൊ നമ്മൾ പ്രാപിക്കാൻ പോകുന്ന ശരീരം എങ്ങനെയുള്ളതാണ്? इसीलिए अभी हम लोग अभी आगे चलकर महिमादायक जो देह प्राप्त करेंगे वो भी कैसा रहेगा? യേശുവിന്റെ അതേപോലെ यीशु मसीह के समान रहेगा। അപ്പോൾ നമ്മുടെ രൂപത്തിൽ കർത്താവായ യേശു അവിടെ നമ്മുടെ എബ്രായ ലേഖനം അതിന്റെ 3 അധ്യായത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. इब्रानियों का पुस्तक 3 अध्याय में हम पढ़ते हैं, അതിന്റെ എബ്രായ ലേഖനം 3 അധ്യായം 2 അധ്യായം. सॉरी 2 अध्याय। അവൻ മഹാപുരോഹിതനാകേണ്ടതിന് ദൈവകാര്യത്തിൽ സകലത്തിലും തന്റെ സഹോദരന്മാർക്ക് വേണ്ടി അവൻ കഷ്ടമനുഭവിച്ചു എന്നാണ് നമ്മൾ വായിക്കുന്നത്. वहां पर हम देखते हैं कि वो महायाजक बनने के विषय के लिए अपने भाइयों को बचाने के लिए वो कष्ट से वो जाकर 2 अध्याय में അതിന്റെ 17 വാക്യം. उसका 17 वाक्य 17 कारण उसको चाहिए था हाँ। कि जब सब बातों में अपने भाइयों के समान बने, हाँ। जिससे वह उन बातों में जो परमेश्वर के संबंध रखते हैं, हाँ। एक दयालु और विश्वास योग्य महायाजक बने। हाँ। ताकि लोगों के पापों के लिए प्रायश्चित करे। നമുക്ക് വേണ്ടി അവന്റെ ശരീരം യാഗമാക്കിക്കൊണ്ട് उन्होंने हमारे लिए हमारे देहों को बलिदान करके നമ്മളെ യോഗ്യരാക്കി हमें काबिल बनाकर ആ ജനത്തിനെ അവൻ മഹാപുരോഹിതനാണ്. वो लोग जो लोग प्रभु के लिए खरीदा करके योग्य हो गए उन लोगों के लिए यीशु कौन है? अभी महायाजक है। അപ്പൊ അന്ധകാരത്തിൽ നിന്ന് तो अंधकार से അത്ഭുത പ്രകാശത്തിലേക്ക് अद्भुत ज्योति में लेकर आया നമ്മൾ അവന്റെ സൽഗുണങ്ങളെ ഘോഷിക്കുകയാണ്. ताकि उनके सद्गुणों का घोषणा कर सके। ആരുടെ ഗുണമാണ്? किसका गुण है? हो ദൈവത്തിന്റെ ഗുണം, प्रभु का, परमेश्वर का गुण है। हो അല്ലേ? है ना? ദൈവം നല്ലവനാണ്. परमेश्वर भला है। ദൈവം നല്ലവനാണെന്ന് പറയുമ്പോൾ ആ നല്ലവനെന്ന് പറയുന്ന നാവ് ദൈവം തന്നതല്ല എങ്കിൽ ദൈവം നല്ലവനാണെന്ന് നമ്മൾ വെറുതെ വാക്കുകൊണ്ട് പറയണം, ആത്മാവിലല്ല. तो जब विश्वासी बोलते हैं परमेश्वर तू भला है, तू अच्छा है, बोलते समय में जो जबान जो होठ से वो इस्तेमाल कर रहा है वो होठ अगर परमेश्वर का नहीं है तो वो आराधना करना व्यर्थ है, वो बोली व्यर्थ है। നമ്മുടെ ശരീരാവയവങ്ങളെല്ലാം इसलिए हमारे देह के सभी अंग കരപൂരണ യാഗം. वो ये संस्कार बलि के रूप में अर्पण किया गया അത് है। യേശു ഈ ഭൂമിയിൽ ജീവിച്ചതുപോലെ जिस तरह यीशु इस दुनिया में जीते समय में നമ്മൾ ദൈവത്തോട് പറയണം, हमने परमेश्वर से कहना है എന്റെ കണ്ണ് നീ വിലയ്ക്ക് വാങ്ങി, मेरा आंखों को प्रभु आपने दाम देकर खरीदा है, എന്റെ ചെവി വിലയ്ക്ക് വാങ്ങി, मेरा कान को आपने खरीदा है, എന്റെ നാവ് വിലയ്ക്ക് വാങ്ങി, मेरा होठों को और जबान को खरीदा है। നിന്റേതല്ലാത്തത് ഒന്നും എനിക്കില്ല. आपका जो भी है वो सब मेरा है, जो आपका नहीं है वो मेरा भी नहीं है। കർത്താവ് 16 സങ്കീർത്തനം വായിക്കുകയാണ്, 16 भजन संगीता में हम पढ़ते हैं, നീ
എന്റെ കർത്താവാകുന്നു, तू मेरा प्रभु है, നീ ഒഴികെ എനിക്കൊരു നന്മയും. तुझे छोड़ और कोई भला ही नहीं है मुझ में। ഓ, ദൈവം എത്രമാത്രം ഈ ജനത്തെ അനുഗ്രഹിക്കുന്നറിയാം. प्रभु अपने लोगों को कितना आशीष करता है प्रियो। അതുകൊണ്ട് നമ്മുടെ ശരീരം കൊണ്ട് ദൈവത്തെ മഹത്വപ്പെടുത്തുക. इसलिए आओ अपना देहों को इस्तेमाल कर प्रभु का महिमा करें। Praise the Lord. प्रेज द लॉर्ड। पुनरुत्थान के बाद में, परंतु उस समय तक यीशु मसीह ने क्या किया है? अपना पूरा ये शरीर, अपना जीवन पूरा पिता का ध्यान करके पिता के लिए जिया। ये बहुत बड़ी बात है ना। अभी आज हमको भी ये याजकपन का सच्चा अनुभव हमें मिलना है तो क्या होना चाहिए? क्योंकि हमें मिलने वाला याजकपन का पद भी आरोन्य याजकपन से भी कितना महान है, क्योंकि मलकी से देख के कर्म के अनुसार यीशु मसीह महायाजक है, उसके अनुसार का महायाजकपन का पद भी प्रभु हमें दे रहा है। और वो पद भी हमें मिला है तो हमारा जीवन का सबसे बड़ा बात क्या है? मैं एक पॉइंट में आपको बताना चाहूंगा। जब इब्रानियों 5 अध्याय का 8-9 वचन में 8-9-10 तक पढ़ना चाहिए, लेकिन एक महत्वपूर्ण बात मतलब प्रभुदास ने वो बात बताई, लेकिन वो वचन नहीं मैंने लिया था, इसलिए मैं आपको पढ़ा रहा हूँ। शुद्ध होने पर भी उसने उठा आज्ञा माननी सीखी। हाँ। और सिद्ध बनकर उसने सब आज्ञा मानने वालों के लिए हाँ। सदाकाल के उद्धार का कारण हो गया। हाँ। और उसे परमेश्वर की ओर से हाँ। मल्कीसेदेक की रीति पर महायाजक का पद मिला। देखा, अभी हमारा भी ये याजकपन का पदवी में बना रहना है तो क्या होना पड़ेगा? बात मानना, आज्ञाकारिता। आपको मालूम है इस्राएल लोग पूर्ण रूप में कौन था? याजक लोग था, है ना। निर्गमन का किताब 19 अध्याय उसका 5 और 6 वचन में प्रभु ने उनको सबको याजकपन का पदवी दिया था, लेकिन ये सभी लोग प्रभु का बात को नहीं माना। जब निर्गमन 32 अध्याय में जब आता है वहां पर हम क्या देखता है? वे लोग प्रभु का आज्ञाओं में मना नहीं रहा। फिर 32 अध्याय का 26 वचन में हम देखता है एक ही गोत्र प्रभु का मतलब यहोवा का पक्ष में होकर रहा, उनको मिला याजकपन का पदवी। समझ में आया? प्रियो, अभी आपको ये सबको याजकपन का पदवी दिया, और तो किसको मिलेगा? ये बात है। समझ में आया? अगर मतलब प्रभु की वचन जैसे अभी बोला ना, मैं स्तुति करता हूं, मैं ये करता हूं, मैं वो करता हूं, मैं आओ। प्रेषित पौलुस भी बोलता है मैं सबसे बढ़कर के मेहनत किया, परंतु मैंने नहीं किया। प्रभु का अनुग्रह किया, प्रभु का अनुग्रह प्रभु ने किया। अनुग्रह बोला तो यीशु मसीह ने किया। प्रियो, हमारे जीवन में हमेशा ये भावना रहना चाहिए, है ना। ये छोटा सा जीवन में प्रभु में आने के बाद में हम अपने नहीं है ना, हम प्रभु का है ना। तो मैं प्रभु का ध्यान करके अनेक बातों में, है ना, ये प्रकाशन बहुत बड़ी बात है। मैं आपको बताना चाहता हूँ अपने जीवन में प्रभु ने हमको अगर याजकपन का मतलब पदवी दिया है तो बहुत बड़ा अनोखा पदवी है। ये पदवी मिलने के बाद में हमें अनेक बात मानने में कितना उत्साही होना चाहिए, ये बात हमें परखना है। मैं आज भी सच में मैं उधार पाया, परंतु याजक का ड्यूटी के बारे में मालूम होना चाहिए, वो भी नहीं मालूम लोगों को। याजक बोल करके मतलब एक यूनिफॉर्म पाने वाला बात है क्या? नहीं, बात तो मानने वाला बात है। इसलिए आप लोगों को बताता है, लेकिन कई लोगों को बहुत मतलब दिक्कत लगता है, बहुत बुरा लगता है। ऐसा नहीं लगना चाहिए। प्रभु ने ऐसे कोई बात मतलब किया ही नहीं, ऐसे कोई बात बोला ही नहीं, बहुत सरल बात है, लेकिन लोगों को वो विरोधी कठिन बात ऐसा दिखा करके लोगों को धोखा देता है। तो बहुत प्रभु ने इतना अनोखा रीति में अच्छा प्रकाश है इस याजकपन की अवस्था के बारे में प्रभु ने आज बताया। मैं आग्रह करता हूँ सब लोगों ने सिर्फ नोटबुक में नोट करना ऐसा नहीं, उसके अनुसार का जीवन। योग भी उस परिवार का याजक था, है ना। उसने मतलब किस प्रकार अपने बच्चों को भी कैसा प्रभु के लिए योग की रीति में उनका कोई भी छोटा भी गलती हुआ तो उसके लिए वो मतलब प्रायश्चित करता था। आप देखिए, बहुत बड़ी बात है। तो अपने जीवन को परखना, हम लोग बहुत प्रभु के आगमन की निकटता में है। अपने को मिला हुआ
उस पदवी में हम लोग आज विश्वास योग्य है कि नहीं, ये बात को हमें जानना है। प्रभु सबको आशीष दे। आइए अपने आंखें बंद करें।